देव जाणता आपुलिया सत्ता एकाएके देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध असणारा महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी भगवंताचं वर्णन केलंय आणि ते वर्णन करत असताना तुकाराम महाराजांनी भगवंताच्या संबंधाने 3 गोष्टी आपल्याला या अभंगामध्ये सांगितल्या. देव जाणता आहे, देव चतुर आहे आणि देव निराळा आहे. हे निराळेपण काय आहे, चातुर्य काय आहे आणि त्याचं जाणतेपण काय आहे, या संबंधामध्ये तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या प्रत्येक चरणाच्या उत्तरार्धामध्ये थोडा थोडा खुलासा केलेला आपल्याला दिसून येतो. अभंगाची संगती कशी लावावी, काय लावावी, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. ज्याला ज्या अभंगातून ज्या पद्धतीनं तुकोबाराय प्रेरणा देतील त्या पद्धतीनं तो विचार करणार, त्या पद्धतीनं तो विषयाची मांडणी करणार आणि त्या पद्धतीनं तो विषय जसा त्याला भावला, जसा त्याला समजला, ज्या बुद्धीच्या मर्यादेमध्ये, ज्या प्रज्ञेच्या मर्यादेमध्ये त्याला जेवढं कळालं तेवढं मांडण्याचा तो प्रयत्न करत असतो. मी काही त्याच्यातला अपवाद नाही. मलाही जेवढं कळालं, माझे 1-2 मुद्दे आहेत, तेवढे संपले की किती वाजले हे न बघता मी विठ्ठल जय जय करणार. त्याच्यामुळे माझं मी थोडक्यामध्ये त्याचा काही फार विस्तार करण्याचं कारण नाही, परंतु ते आता कधी संपतील मुद्दे हे मात्र माझ्या हातात नाही. पण संपले की माझं कीर्तन संपलं. तुकोबाराय या अभंगातून भगवंताचं वर्णन करतात. कारण संतांच्या दृष्टीनं या जगतामध्ये वर्ण्यविषय जर कोणी असेल तर तो फक्त परमात्मा असतो. संतांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर संतांनी आपल्या संपूर्ण वाङ्मयामध्ये फक्त दोघांचंच वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. एक परमात्म्याचं आणि दुसरं संतांचं. तिसरं वर्णन तुकोबाराय करायला जात नाहीत. जीवाचं वर्णन करत बसले, जगाचं वर्णन करत बसले, असं कधीही त्यांनी केलेलं नाही. काही अन्य ग्रंथामध्ये परमात्म्याबरोबर जगाचं वर्णन केलेलं दिसतं, नाही असं नाही, पण संत महात्म्यांनी जगाचं वर्णन केलं नाही, जगाची दुःखरूपता सांगितली. काही गोष्टीमध्ये थोडंसं पुढे जाऊन बोलायचं झालं तर जगाची निंदा केली, असं आपण थोडंसं पुढे जाऊन म्हणू, थोडं पुढे जाऊन. नाही असं नाही. कारण काय आहे, गीता सुद्धा जे बोलते की नाही, ती गीता सुद्धा आपण नेहमी ओम पार्थाय प्रतिबोधिता म्हणतो की नाही आपण पारायणाच्या आधी, त्याचा शेवटचा शब्द काय हो? ही गीता कशी आहे? भवद्वेषिणी. ही भवाचा द्वेष करणारी आहे. मग गीतेला द्वेष चुकला नाही तर बाकीच्यांची काय कथा आहे? गीता सुद्धा द्वेष करते याचा अर्थ त्याच्या संबंधानं अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या ममत्वाचा निराश करण्याचा प्रयत्न करते, एवढाच त्याचा अर्थ आपण घेतला पाहिजे. म्हणून संत महात्मे बाकीच्यांचं वर्णन करत बसत नाहीत. आचार्यांनी जगताचं वर्णन करत असताना जगताचा काही विशेष सांगितला, वर्णन केलं. अस्य जगतः व्याकृतस्य, अस्य जगतः नामरूपस्य व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य प्रतिनियत देश काल निमित्त क्रियाफलाश्रयस्य मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य. हे आचार्यांनी जगताचंच वर्णन केलं. अस्य जगता असं म्हणूनच त्यांनी या विचाराला प्रारंभ केला. पण जगताचं वर्णन करत असताना ते का केलं गेलं याचा विचार स्वतंत्र आहे. आणि संत महात्मे जीव किंवा जग याचं वर्णन न करता फक्त परमात्मा आणि संत यांचंच वर्णन का करतात याचा हेतू स्वतंत्र आहे. संतांच्या दृष्टीने वर्ण्यविषय म्हणून फक्त परमात्मा असतो, फक्त संत असतात. संत आणि परमात्मा म्हणायला 2 वेगळे, वास्तविक ते एकच आहेत. आपल्या तत्वदृष्टीने जर विचार केला तर ते एकच आहेत. म्हणून मी प्रत्येक वेळेला नावं घेऊन असं नाही, पण वर्ण्यविषय हा परमात्मा असला पाहिजे. कारण काय, दुसऱ्या काय आहे, या जगताचा एक नियम आहे. मी महाभारताने तो नियम सांगितलाय, तोही मी पुढे आपल्याला सांगतो. पण परमात्म्यालाच वर्ण्यविषय मानायचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की कुणाचं वर्णन आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे याचा जर ढोबळ मानानं विचार करायचा झाला, ढोबळ मानानं, मी शास्त्रीय दृष्टीनं म्हणत नाही, ढोबळ मानानं व्यवहाराच्या दृष्टीने जरी अगदी त्या पातळीवर आपण विचार केला तरी कुणाचं वर्णन करावं? 2 गोष्टी मी आपल्याला या संदर्भामध्ये सांगतो. पहिली गोष्ट अशी आहे की काहीही वर्णन केलं तर जिथं खपून जातं त्याचं वर्णन करावं, आणि काहीही वर्णन करून खपत असलं तरी त्याला ना आपल्याला आनंद व्हावा तर त्याचं वर्णन करावं. विठ्ठला आणि असं वर्णन जर कुणाचं असेल, काही लोकांच्या बाबतीत काही बोला खपतच, म्हणजे फक्त देवाच्याच बाबतीत असं असतं असं नाही. काही लोकांच्या बाबतीत तुम्ही काही बोला ते खपून जातं त्याच्या बाबतीत, परंतु त्याचं वर्णन करण्याने आपल्याला समाधान होत नसतं. परमात्म्याचं वर्णन कोणत्याही शब्दामध्ये करा, चांगल्या शब्दामध्ये करा अथवा त्याला दोष देऊन त्याचं वर्णन करा,
सगळं त्याच्या स्वरूपामध्ये खपून जातं आणि त्याचं वर्णन केल्यामुळे त्यालाही आनंद होतो आणि आपल्यालाही आनंद होतो. देवाला चोर म्हणल्याने तुम्हाला आम्हाला जर कोणी चोर म्हणून आपलं वर्णन करेल तर आपल्याला आनंद होईल का? आनंद होणार नाही. पण देवाला चोर म्हणून वर्णन केलं तरी देवाला हसावं वाटतं. शिव्या देतात गवळणी पण परमात्मा हसतच राहतो. जनाबाई शिव्या देतात पण परमात्म्याला त्याचं कौतुकच वाटतं. उभी राहुनी अंगणी शिव्या देत असे दासी जनी. जनाबाई अंगणामध्ये उभं राहून देवाला शिव्या देतात. काय आहे? शिव्या देणं वेगळं आणि अंगणामध्ये उभं राहून शिव्या देणं वेगळं. हे पटकन फरक कळत नाही. पटकन फरक कळत नाही. अंगणामध्ये शिव्या देणं हे याचा स्तरच वेगळा असतो. त्या शिव्यांचा जो स्तर असतो तो जरा वेगळा असतो. दोन बायकांचं आपापसामध्ये भिंतमध्ये आणि दोघांचं एकमेकींबरोबर घरातल्या घरात भांडण झालं, दोन जावांचं घरातल्या घरात भांडण झालं, फार फरक पडत नाही. पण दोन शेजारींचं नळावर भांडण झालं की ते श्राव्य असतं, म्हणजे ऐकण्याच्या योग्यतेचं असतं. त्याच्यामध्ये अगदी ऐकावं, आनंद मानावा, आत्मावा रे द्रष्टव्य हा श्रोतव्यो मंतव्यो निधिध्यासितव्यो असं म्हणून श्रुतीनं ज्याचं वर्णन करावं इतकं ते चांगलं असतं. अंगणात उभं राहून शिव्या देणं ही भूमिका वेगळी आहे. जनाबाई अंगणात उभं राहून शिव्या देतात म्हणजे मोठ्या मोठ्याने देतात. एखादा मनुष्य घरात दार लावून बसलेला असेल तर त्याच्या कानावर ते पडलं पाहिजे. अंगणात जाऊन त्याच्या अंगणात जाऊन बोलून आले असं म्हणण्यात जे मराठी भाषेमध्ये त्याचं जे वजन आहे ते जरा वेगळं आहे. उभी राहुनी अंगडी शिव्या देत असे दासीजनी. जनाबाई अंगणात उभं राहून शिव्या देतात तरी देवाला वाटतं की किती गोड ओव्या चालल्या आहेत. या शिव्या नाहीच आहेत, अरे या माझ्या वर्णनाच्या ओव्या आहेत. पण त्याच्याकरता जनाबाईच्या मुखातून यावं लागतं. म्हणून मी गमतीने सांगतो की जनाबाई शिव्या देतात तरी देवाला ओव्या वाटतात आणि आम्ही ओव्या वाचतो तरी देवाला शिव्या दिल्यासारख्या लागतात. विठ्ठला विठ्ठला. वाचताना सुद्धा आपण कोणते शब्द वापरतो, देवानी नेमकं काय म्हटलेलं आहे याचा विचार मी एका कीर्तनकाराच्या मुखातून ऐकलंय. म्हणजे ओव्या अगदी साध्या आहेत. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसले, अंतःकरण बोधले संकल्पाने. किती सरळ साधी ओवी आहे, आडायचं काही कारण आहे काय? पण त्या कीर्तनकारांनी कीर्तनात सांगितलं मग उपेक्षित जे आपुले. अपेक्षित आणि उपेक्षित मधला जर फरक कळत नसेल तर तो अपेक्षित शब्द हाच शब्द जनाबाईने वापरू द्या, देवाला काही वाटणार नाही. पण अपेक्षितच्या ऐवजी आपण जर उपेक्षित म्हणालो तर ओवी असून देवाला शिवीच वाटेल. विठ्ठला विठ्ठला. कशा करता बोलतो? वर्णविषय कोणता असावा या संबंधामध्ये थोडासा विचार चालू आहे. म्हणून परमात्मा हाच वर्णविषय, वर्णनाचा विषय म्हणून फक्त परमात्माच आहे का? कारण काही बोला त्याला लागू पडतं आणि जे लागू पडतं त्याचं त्यालाही समाधान आहे आणि आपल्यालाही समाधान आहे. काही जणांची स्तुती करून अंतःकरणात समाधान निर्माण होत नाही, पण तरी सुद्धा ती स्तुती करून आपल्याला बरंच वाटतं. अरे जास्त करता आली नसेल पण थोडी का होईना देवाची करता आली ना, त्याच्यामध्ये आनंद आहे. म्हणून परमात्म्याच्या वर्णनामध्ये संत महात्मे प्रवृत्त होताना दिसतात. परमात्म्याचं वर्णन करणं काय असतं, मी आपल्याला मागेही बोललो होतो, ज्ञानेश्वरीमध्ये विषय येऊन गेलाय, पण थोडासा विषय मी थोडा सांगतो. काय आहे, महाभारताने नियम असा सांगितलाय की या जगतामध्ये दुसऱ्याची निंदा आणि स्वतःची स्तुती केल्याशिवाय आजपर्यंत कोणी मोठं झालेलं नाही. अब्रुवन कस्यचित निंदाम आत्मपूजाम अवर्णयन न कश्चित गुण संपन्न हा प्रकाशो भुवी दृश्यते. महाभारताने त्या संबंधामध्ये असं म्हटलंय, अब्रुवन कस्यचित निंदाम, कुणाची निंदा केल्याशिवाय, आत्मपूजाम अवर्णयन आणि स्वतःची स्तुती केल्याशिवाय, न कस्यचित अरे बाकी न कश्चित गुण संपन्न हा, कोणताही मनुष्य प्रकाशो भुवी न दृश्यते, या जगतामध्ये मोठा झालेला दिसून येत नाही. दुसऱ्याची निंदा करणं आणि स्वतःची स्तुती करणं याच्यातच माणसाला आपल्या जीवनाची धन्य. अहो मी मोठा, माझ्यासारखं कोणी मोठं नाही. अहो ते पण तुमच्या, अहो त्यांचं काय आहे, मी तुम्हाला आतली बातमी सांगतो. लगेच निंदा सुरू, त्याच्या संबंधानं निंदा सुरू होते. माझं मात्र तसं नाही बरं का, आपलं मात्र तसं नाही, त्यांचं असं त्यांचं तसं, त्यांचे लाख दोष दाखवले जातात. त्या एका सुभाषितामध्ये असं म्हटलंय, परैः प्रोक्ता गुणायस्य निर्गुणोपी गुणी भवेत इंद्रोपी लघुताम याती स्वयं प्रख्यापितैर्गुणैः.
सुभाषितकारांनी असं म्हटलंय की परैः प्रोक्ता गुणायस्य निर्गुणोपी गुणी भवेत. जो दुसऱ्याचे गुण सांगतो तो स्वतः निर्गुण असला, निर्गुण म्हणजे निर्गुण निराकार असा परब्रह्म असा इथला अर्थ नाही, इथं निर्गुण म्हणजे गुणरहित असा जरी त्याच्याजवळ कोणताही गुण नसला, एखादा मनुष्य आहे कोणत्याही गुणानं संपन्न नाही बिचारा, काही त्याला गुण प्राप्ती करून घेता आली नसेल, जन्मजात त्याला काही गुण प्राप्त झाले नसतील, काही असेल, अभ्यास नसेल, कसा का असे ना, परंतु त्या माणसाने आतापर्यंत कुणाची निंदा न करता सगळ्यांचंच वर्णन केलेलं असेल. काही काही माणसाला सगळ्याचं वर्णन करायची सवय असते, काही जरी असलं तरी ते बिचारे स्तुती करतात, काही असू दे. एखादा मनुष्य सरळ चालला, वा काय सुंदर चालता हो तुम्ही, आता त्याच्यात काय असतं चालण्यामध्ये, पण त्यांचा स्वभावच बिचाऱ्यांचा तसा असतो. माणूस बोलला, काय गोड बोलता हो तुम्ही, काय सुंदर मांडी घालता हो तुम्ही, आता मांडी घालण्यात काय सुंदर असतं, त्याच्यामध्ये काही सौंदर्य नसतं, पण तरी सुद्धा किती सुंदर दिसतात मांडी घालून बसलेले, म्हणजे काय झालं, हे काही स्तुतीचे विषय नव्हेत. पण त्या माणसाला जर अशी सवय असेल, परैः प्रोक्ता गुणायस्य निर्गुणोपी गुणी भवेत. सुभाषितकार असं म्हणतात की एखाद्या माणसाजवळ कोणताही गुण नाही, फक्त तो दुसऱ्यांचं गुणवर्णन करत असेल, दुसऱ्याची स्तुती करत असेल, तरी तो गुणरहित असला तरी हा दुसऱ्याची स्तुती करतो, एवढा तरी गुण त्याच्याबद्दल बोललाच जातो. त्यांनी कोणताही गुण कमावला नाही, पण लोक काय म्हणतात, बाकीचं काही असेना नसेना पण लोकांची स्तुती मात्र करतो बरं का, हा गुण त्याच्यावर आरोपित केला जातो. कोणताही गुण नसणारा मनुष्य दुसऱ्यांचं गुणवर्णन करायला लागला की नसलेला गुण त्याच्यावर आरोपित केला जातो की हा माणूस दुसऱ्याची स्तुती करतो. पण किती मोठा मनुष्य स्वतःची मुखस्तुती स्वतःच्या मुखानं करायला लागला की त्याला मात्र नीचपणा येतो. इंद्रोती लघुताम याती स्वयं प्रख्यापितरी गुणही. इंद्र जरी असला ती लघुताम याती, त्याला सुद्धा कमीपणा येतो, लघुत्व येतं त्याला. कशामुळे येतं, स्वयं प्रख्यापितैर गुणही, स्वतःच्याच गुणांची स्तुती करण्यामध्ये त्याला सुद्धा लहानपणा येतो. लहान असणारा दुसऱ्याची स्तुती करायला लागला की तो मोठा होतो, आणि मोठा असणारा स्वतःची स्तुती करायला लागला की तो लहान होत असतो. विठ्ठला विठ्ठल. महाभारतातच एके ठिकाणी असं वर्णन आहे, अशुश्रूषा त्वरा श्लाघा विद्यायाः शत्रवस्त्रयः. विद्येचे 3 शत्रू महाभारत बोलतं बरं का. माणूस जी विद्या ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो, पुष्कळ शिकतो, पण जीवनाच्या शेवटी तो जेव्हा अंतर्मुखून विचार करायला लागेल की खरंच आपण काय शिकलो ना आपल्या पदरात काय पडलं, तर त्याला फार काही पदरात पडल्याचं जाणवत नाही. का विद्या घेतली की नाही, घेतली, पण टिकली नाही. का टिकली नाही घेतलेली विद्या, त्याचं कारण सांगताना महाभारताने सांगितलंय, विद्येचे 3 शत्रू असतात. कोणकोणते शत्रू आहेत, अशुश्रूषा, त्वरा आणि श्लाघा. विद्यायाः शत्रवस्त्रयः, हे विद्येचे 3 शत्रू आहेत. अशुश्रूषा, गुरुची सेवा न करता विद्या मिळवणं विद्येचा शत्रू आहे, त्याच्याजवळ विद्या टिकत नाही. गुरुची सेवा न करता, म्हणून ज्ञानोबारांच्या वचनाला किंमत आहे, तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. याला महत्व काय येतं, सेवा हा दारवंठा का म्हटलं गेलं, सेवा केल्याशिवाय ही विद्या टिकत नाही. सद्गुरूंची सेवा झाली पाहिजे. आपण ज्यांना गुरुस्थानी मानतो, सेवा झाली पाहिजे म्हणजे प्रत्येक वेळेला काय त्यांचे पायच दाबून दिले पाहिजे, डोकंच दाबून दिलं पाहिजे असा प्रश्न नव्हे. पण सेवा काय आहे, आपण नेहमी सांगतो सेवा म्हणजे भजसेवायाम या धातुपाठावरून जरी आपण गेलो तरी सुद्धा आपल्याला चालेल. परंतु सेवा केल्याशिवाय जर विद्या मिळवण्याचा प्रयत्न केला तर विद्या आल्यासारखी दिसते, पण विद्या टिकणार नाही. कर्णाचं उदाहरण आपल्याला महाभारतात अगदी प्रत्यक्ष आहे. गोष्ट सांगून वेळ घेण्यात काही कारण नाही. मी का बोलतो, अशुश्रूषा, सेवा न करता विद्या मिळवली, विद्या टिकत नाही, विद्येचे ती शत्रू असते. दुसरं त्वरा, गडबडीनं विद्या मिळवणं विद्येचा शत्रू आहे. विद्या मिळवताना धावपळ करणं, गडबड करणं, लवकर मिळवण्याचा प्रयत्न करणं विद्येचा शत्रू आहे. जेवढ्या गडबडीनं विद्या येते तेवढ्याच गडबडीनं ती निघून जात असते. विठ्ठला विठ्ठल. म्हणून विद्या मिळवताना गडबड करू नये. एकाच चातुर्मासात सगळं कळालं पाहिजे, गरज नाही. सावकाश जाऊ, एकेका टप्प्यावरून जाऊ. एक प्रमेय पूर्ण कळल्याशिवाय दुसऱ्या प्रमेयाचा विचार करण्याचं काही कारण नसतं. सगळंच मला तासाभरात कळलं पाहिजे, सगळंच मला 2 तासात सांगता आलं पाहिजे
अशी गडबड करण्यात अर्थ नसतो. सावकाश चालू द्या, निवांत चालू द्या, काही गडबड नाही. अहो पण हे त्या अजरामरवत प्राज्ञो विद्यामार्थमच साधयेत गृहीत इव केशेषु मृत्युना धर्मम आचरेत असं एक वचन, की आपल्याला मरणच येणार नाही असं समजून माणसाने विद्या मिळवली पाहिजे. आपण मरणारच नाही आहोत, अजरामर आहोत आपण, आपल्याला म्हातारपण येणार नाही, आपल्याला मरण येणार नाही असं समजून माणसाने विद्या मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता मी मरतो की काय असं म्हणून गडबडीनं विद्या मिळवली तर ती गडबडीनं आलेली विद्या आपल्याला उपकारक ठरत नाही. ती विद्या आल्यासारखी दिसते पण त्याचा उपयोग होत नसतो. याच्याकरता अजरामरवत, जणू आपण अजर अमर आहोत असं समजून माणसाने विद्या मिळवावी. आणि विद्या मिळवता, अहो एवढी विद्या मिळवायची, ब्रह्मविद्या काही लहान आहे का? एवढी विद्या मिळवेपर्यंत जर आम्ही मेलो तर गडबड करू नका, तरी सुद्धा करू नका. नंतर लोक गडबड करतात तो भाग वेगळा, परंतु आम्ही जर ती गडबड नाही केली ना, आता मरून गेलो, मग आतापर्यंत शिकलेलं वाया गेलं तर वाया जात नाही, वाया जात नाही. काय असतं, एक नियम लक्षात घ्या, कोणताही अभ्यास कोणत्याही क्षेत्रातला तो कधीही वाया जात नसतो. तुम्ही कोणत्याही क्षेत्रातला अभ्यास करा, कधीही करा, केव्हाही करा, कितीही करा, अल्प करा, व्यापक करा, तो अभ्यास कधीही वाया जात नाही. तो कुठे ना कुठेतरी आपल्याला उपयोगी पडतच असतो. आता आम्ही विद्या मिळवताना आमचं आयुष्य संपलं, गडबड करू नका, निवांत मिळवाना. मग आयुष्य संपलं तर पुढच्या जन्म, आपण ज्या संस्कृतीमध्ये जन्माला आलो ती संस्कृती आपल्याला पुनर्जन्म सांगते की नाही? सांगते. मग पुढच्या जन्मामध्ये आता या जन्मात आपण जे शिकलेलो आहोत त्याच्या पुढचं शिकायला मिळत असतं. त्याच्यामुळे ते मिळवलेलं वाया जातं असं म्हणायचं कारण नाही. मी एक गंमत म्हणून उदाहरण सांगत असतो, गंमत म्हणूनच सांगतो, तेवढंच ऐका, बाकी विस्तार याचा करत नाही. काय झालं, एक दगडफोड्या होता, दगड फोडायला लागला, एक 10-15 घाव घातले, दगड फुटलाच नाही. मोठा खडक होता, फुटला नाही. पुष्कळ घामाघूम झाला, शेवटी एक 20व्या-25व्या घावाला काहीतरी तो दगड फुटला. फुटल्यानंतर एक मनुष्य तिथं उभा होता, त्याने बघितलं, अरे 25 घाव घातले, माणूस घामाघूम झाला. तो जवळ गेला आणि त्याला म्हणाला, अहो दादा, किती प्रयत्न, किती कष्ट करता, पण किती घाव घालावे लागले, दगड फुटला नाही. तो म्हणाला, हो ना, काय करणार, एखादा दगड लागतो कठीण बाबा, आता काय करावं त्याला, मग घाव घालावे लागले. किती घातले? तो म्हणाला, 25व्या घावाला दगड फुटला. हो, या माणसाने त्याला सांगितलं, अहो मग 25व्या घावाला जर दगड फुटला तर 25वा घावच पहिल्यांदा घालायचा ना, सगळेच विषय संपले असते. 25वा घाव पहिल्यांदा घातला, दगड पहिल्याच घावाला फुटला असता. दृष्टांत महत्वाचं नाही, मला सांगायचं हे आहे की 25व्या घावाला दगड फुटला म्हणून आधीचे 24 वाया गेले असं म्हणता येत नाही. कदाचित त्या 24ची परिणती आपल्याला फलप्राप्तीत झाली नसेल, पण फलप्राप्ती ज्या 25व्या घावाला झाली तो 25वा होण्याकरता आधीच्या 24चं बलिदान महत्वाचं असतं. विठ्ठला विठ्ठला त्यामुळे विद्या मिळवताना सावकाश मिळवा. कुठून आलो आपण? अशुश्रूषा त्वरा श्लाघा. गडबडीनं विद्या मिळवणं चांगलं नाही. आणि श्लाघा हा विद्येचा तिसरा शत्रू आहे. श्लाघा म्हणजे काय? आत्मस्तुती करणं हा विद्येचा तिसरा शत्रू आहे. विठ्ठला विठ्ठला आत्मस्तुती केल्याने जर विद्या टिकत नसेल तर जगतामध्ये आत्मस्तुती आणि दुसऱ्याची निंदा असं केल्याशिवाय या जगतामध्ये कोणीही मोठं झालेलं नाही असं महाभारत सांगतं. अब्रुवन कस्यचित निंदाम आत्मपूजाम अवर्णयन न कश्चित गुण संपन्न हा प्रकाशो भुवी दृश्यते. महाभारत आपल्याला असं सांगतं की बाबा दुसऱ्याची निंदा करणं आणि स्वतःची स्तुती करूनच जर या जगतामध्ये लोक मोठे होत असतील तर संतांची भूमिका याच्या अगदी विरुद्ध आहे. संत महात्मे नेहमी दुसऱ्याची स्तुती करतात आणि स्वतःची निंदा करतात तरी त्यांचं मोठेपण अबाधित आहे. विठ्ठला विठ्ठला आत्मस्तुती करावी अशा गुणांनी ते युक्त असताना ते आत्मस्तुती करत नाहीत आणि इतरांच्या ठिकाणी तो गुण नसला तरी त्यांची स्तुती करतात. आपल्याला अशी अनेक उदाहरणं पाहता येतात. ज्ञानोबाराय तुकोबारायांची चरित्र आपण पहा. या चरित्रामध्ये असे अनेक दुष्ट लोक या संत महात्म्यांना भेटलेत, पण संतांनी तरी त्यांची स्तुती केली. त्यावेळेला त्यांचं वर्णनच केलं, त्यावेळेला त्यांना समजावूनच घेतलं,
पण स्वतःच्या बाबतीत मात्र कधीही तुकाराम महाराजाधिक संत महात्म्यांनी आम्ही फार मोठे आहोत वगैरे अभिमानाची भाषा केलेली दिसत नाही. उलट पक्षी संत महात्मे नेहमीच स्वतःच्या बाबतीत निम्न प्रतीची भाषा करतात. उलट पक्षी स्वतःची निंदा केल्याशिवाय त्यांना भगवंताची स्तुती करताच येत नाही. विठ्ठला स्वतःच्या बाबतीत मात्र अत्यंत हीन स्वरूपाचे शब्द तुकाराम महाराजांनी वापरलेत. नको बाबा माझी स्तुती करू नका, न करावी स्तुती माझी संतजनी. नको स्तवून या नरा केला आयुष्याचा मातेरा, आमचं मातेर होऊन जाईल, आमची स्तुती करू नका. आमच्या स्तुती करण्यासारखं काय काही नाही. अनाथ अपराधी पतित अनाथ अपराधी पतित अनेक अभंगामधून तुकोबारायांनी स्वतःच्या संबंधाने अशी भाषा वापरली आहे. पतित पतित परिमे त्रिवाच्या पतित. आता तुकोबाराय काही पती आहेत का, अपराधी आहेत का, अनाथ आहेत का? अरे ज्यांनी सगळ्या जगाला सनाथ केलं ते तुकोबाराय अनाथ असतील काय? पण तुकोबाराय म्हणून घेतात मी अनाथ आहे, अपराधी आहे, मी पतित आहे, मी वेगळा आहे कुणीतरी. असं तुकाराम महाराजांचं हे बोलणं कोणत्या अर्थाने आहे? स्वतःची स्तुती करून तुकोबाराय मोठे झाले नाहीत, उलट स्वतःची निंदा करतात. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं हे आता मी मतिमंद आहे हे तुकाराम महाराजांनी म्हणावं, आणि त्यांनी जर स्वतःला मतिमंद म्हणून घेतलं तर आपण काय म्हणून घ्यावं हा मुद्दाच आहे. विठ्ठला विठ्ठला तरी तुकोबाराय स्वतःची निंदा आणि परमात्म्याची स्तुती करूनच जगद्गुरु पदाला प्राप्त झाले असं वर्णन आपल्याला करता येतं. म्हणजे महाभारताने नियम सांगितला तो जगाचा आहे, पण तुकाराम महाराजांचं चरित्र याच जगात असलं तरी महाभारताच्या नियमाचा तुकाराम महाराजांचं चरित्र म्हणजे अपवाद आहे असं चिंतन आपल्याला करता येतं. अब्रुवन कस्यचित निंदाम आत्मपूजाम अवर्णेन हे तुमच्या माझ्या बाबतीत सगळ्या जगाला लागू पडतं. पण असाच जर नियम करायचा असेल आणि नियम हा अपवादाने सिद्ध होतो असा जर नियम असेल तर तो अपवाद म्हणजे तुकाराम महाराजांचं चरित्र दिसतं की तुकाराम महाराज कधी स्वतःची स्तुती आणि इतरांची निंदा करून मोठे झाले नाहीत, उलट परमात्म्याची स्तुती आणि स्वतःची निंदा करूनच तुकाराम महाराज जगद्गुरु पदाला पोचले. म्हणून याही अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी परमात्म्याचं वर्णन केलं. परमात्मा कोण कसा तो आपल्याला कळावा याच्याकरता म्हणून तुकाराम महाराजांनी परमात्म्याच्या संबंधानं काही विशिष्ट पद्धतीची भाषा वापरली. आपण ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं चिंतन करतो. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी कोणत्या दृष्टांतानं आपल्याला परमात्मा कसा आहे हे पटवून देण्याचा विचार केला नाही. तुकाराम महाराजांची परमात्म्याची जी त्यांना अनुभूती आली त्या अनुभूतीतला एक अगदी उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया या शब्दाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांच्या मुखातून उमटली. आणि मग हा जो अभंग तुकाराम महाराजांच्या मुखातून उमटला त्याच्यातून परमात्म्याच्या काही विशिष्ट गुणांवरती तुकाराम महाराजांनी प्रकाश टाकला असं आपल्याला म्हणता येतं. तुकाराम महाराज परमात्म्याच्या संबंधानं 3 गोष्टी बोलतात या अभंगामध्ये. त्याचा विचार आपल्याला आपल्या मर्यादित वेळेमध्ये करायचा आहे. 3 गोष्टी तुकाराम महाराजांच्या बोलतात. तुकाराम महाराजांनी भगवंताबद्दल काय 3च बोलता येतं का? नाही, अनंत पद्धतीनं भगवंताबद्दल बोलता येतं. अहो वेद इतका अनंतो वै वेद, हा वेद परमात्म्याबद्दल एकच बोलला का? वेद अनंत बोलिला. अर्थ इतुलाची शोधिला विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे वगैरे काय असेल ते तुकाराम महाराजांनी त्याच्यातलं तात्पर्य आपल्याला काढून दिलं असेल, तो भाग वेगळा असेल. परंतु वेद बोलतानाही अनंत बोलला, संत बोलतानाही परमात्म्याबद्दल अनंत रूपानं बोलतात. पण एका विशिष्ट किंवा काही विशिष्ट गुणांची जेव्हा अनुभूती येते
तेव्हा ती अनुभूती उत्स्फूर्त प्रतिक्रियेच्या द्वारा शब्द माध्यमातून प्रकट होताना अनुभूतीला आलेल्या गुणसंबंधानेच प्राकट्य होतं, इतर गुणांच्या संबंधाने प्राकट्य होत नाही. एखादा मनुष्य त्याच्या ठिकाणी अनेक गुण असतील, पण त्याचा आपल्यावर दातृत्वाचा काही संबंध आला, अनुभूती आली त्या व्यक्तीची, आपल्याला दातृत्व संबंधानं आली, तरी तो मनुष्य विद्वान असू देत, तो मनुष्य परोपकारी असू देत, तो मनुष्य आणखीन काही चांगल्या बुद्धीचा असू देत, तो मनुष्य निर्भय असू देत, कोणतेही गुण त्याच्याजवळ असू देत, त्या सर्व गुणांना बाजूला करून आपण कोणत्या गुणाची स्तुती करतो? ज्या गुणाची आपल्याला अनुभूती आली त्या गुणाची स्तुती होत असते. तसं तुकाराम महाराजांनी परमात्म्याबद्दल अनेक ठिकाणी अनेक विधानं केली, पण प्रस्तुत अभंगामधून तुकाराम महाराज परमात्म्याच्या 3 गुणांचा विचार सांगतात. त्याच्यापैकी जाणतेपण हे परमात्म्याचं तुकाराम महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्याला देव जाणता देव जाणता देव जाणता तुकोबाराय बोलतात, देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी. तुकाराम महाराजांची भाषा या अभंगातली जर बघितली तर या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी भगवंताच्या संबंधातल्या 3 गुणांचा विचार केलाय असं आपण बोललो. जाणतेपण, चातुर्य आणि वेगळेपण, निराळेपण. देव निराळा, देव निराळा हे तुकाराम महाराजांनी वापरलेले 3 शब्द आहेत. जाणता, चतुर आणि निराळा हे 3 शब्द तुकाराम महाराजांनी वापरलेत. पण अभंगाची रचना करताना तुकाराम महाराजांनी हे सगळे शब्द 2-2दा वापरले. देव जाणता एकदा म्हणून तुकोबाराय गप्प बसले नाहीत. देव जाणता, देव जाणता, देव चतुर, देव चतुर, देव निराळा, देव निराळा म्हणून एकच शब्द, जाणता हा शब्द 2दा वापरला, चतुर हा शब्द 2दा वापरला आणि निराळा हा शब्द 2दा वापरला. म्हणून तुकाराम महाराजांनी भगवंताचे 3च गुण सांगितले नाहीत, हे 3 गुण 2-2दा उच्चारल्यामुळे ते 6 गुण झालेले आहेत. विठ्ठला विठ्ठल. आणि असं का झालं असेल याचा थोडासा विचार आपण केला तर आपल्याला लक्षात येतं, परमात्म्याच्या गुणांचा विचार करताना कमीत कमी 6 गुणांचं चिंतन आपल्याला करता येतं. परमात्मा म्हणाला की भग नावाची, भगवान म्हणत असताना भग नावाची जी संज्ञा आहे ती या 6 गुणांच्या बाबतीत संबंधित आहे. ज्ञानोबारायांनी त्याचं चिंतन 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला केलं. ज्ञानोबाराय बोलतात, ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू निसंगाचा सांगा तू पार्था दत्त चित्तू होई. आता ज्ञानोबारायांनी चिंतन करताना अर्जुनाला काय म्हटलं ते सोडून द्या, पण 6 गुणांचा विचार केला. षडैश्वर्य गुण संपन्न कोण आहे? एक भगवंतची जाण. परमात्मा हा 6 गुणांनी युक्त आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी या 3 गुणांचा विचार जरी या अभंगामध्ये केलेला असला तरी प्रत्येक गुण 2दा सांगितला असल्यामुळे एकूण 6 गुणांचाच विचार तुकाराम महाराजांनी केला असं म्हणायला हरकत नाही. विठ्ठला विठ्ठल.
आता हे 6 गुण या 3 शब्दामध्ये कसे बसवायचे आणि ते बसतात याचा विचार आपण हळूहळू पाहू. मी आता सगळंच सांगत नाही, पण यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे सगळं सांगत असताना जाणता पदांमध्ये देव जाणता दोनदा म्हटलं ना, तर जाणता या द्विरुक्तीमध्ये याच्यातले कोणते 2 घ्यायचे, चातुर्य या द्विरुक्तीमध्ये याच्यातले 2 कोणते घ्यायचे, आणि निराळा याच्यातले कोणते 2 उरलेले घ्यायचे याचा विचार आपल्याला करता येईल. मी आता सगळं लावून देत नाही, माझा मुद्दा थोडा आत्ता वेगळा आहे. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये देव जाणता असं म्हटलंय. जाणता देव जाणता ही द्विरुक्ती होणार नाही का? एकच शब्द एकाच अर्थाने एकाच वाक्यामध्ये 2दा वापरला गेलेला असला तर त्याला द्विरुक्तीचा दोष म्हणतात. साहित्यामध्ये हा दोष मानला गेला. एकच शब्द एकाच वाक्यामध्ये एकाच अर्थाने 2दा वापरणं ही झाली द्विरुक्ती. मग ही द्विरुक्ती जर झाली असेल तर देव जाणता कळलं ना आम्हाला, मग पुन्हा काय सांगितलं? देव जाणता. अरे तेच बोलला, आधीही तेच बोलला, नंतरही तेच बोलला, मग ही द्विरुक्ती झाली ना? द्विरुक्ती होत नाही. द्विरुक्ती हा दोष संतांकडे येत नाही, हे लक्षात घ्या. कारण संतांची प्रत्येक भूमिका, संतांच्या मुखातून निघालेलं प्रत्येक वाक्य ते भले मागे सांगितलेलं असलं आणि पुन्हा जरी ते प्रकट झालेलं असलं तरी पुन्हा प्रकट झालेलं ते वाक्य मागच्या प्रकट झालेल्या वाक्यापेक्षा अर्थभेदानं आणि अर्थभावानं वेगळंच मानावं लागतं, तरच त्याला मूल्य येतं, नाहीतर येत नाही. नाहीतर द्विरुक्ती आहेच आहे, ठरलेलीच आहे. आपण एकच शब्द एकाच वाक्यामध्ये एकाच अर्थानं 2-2दा वापरतो, ती द्विरुक्ती होते. अशी द्विरुक्तीची कितीतरी उदाहरणं नको असं म्हणत असताना काय असतं, आदरात द्विरुक्ती हा नियम आहे, गुण आहे, मान्य आहे. द्विरुक्तीचा हा गुण आहे. नको असं म्हटलं की आग्रह आदर त्याच्यामध्ये दिसतो. एखादा मनुष्य जेवायला बसल्यानंतर यजमान वाढायला आला, लाडू वाढताना काही श्रीखंड वाढताना घ्यावं म्हणाला नको, पोट भरलं माझं. नाही घ्या ही द्विरुक्ती कशामुळे आली? आदरात द्विरुक्ती. आदरात आले बाबा, चला आदरानं ते घेतलं गेलं, द्विरुक्ती झाली. नाही हो, घ्या तुम्ही, घेणं आम्हाला आनंददायक आहे म्हणून घ्या. किंवा द्विरुक्ती करण्यामागे आणखीन एक महत्वाचा गुण असतो, तो म्हणजे आग्रह असतो. तो म्हणतो घ्या, तो म्हणतो नको. मग नको ही द्विरुक्ती झालीच की नाही? मग ही द्विरुक्ती कशा? आग्रही प्रतिपादन जिथं असतं तिथं द्विरुक्ती असते. तसं तुकोबारायांचे हे शब्द देव जाणता म्हणजे तुकोबारायांना आग्रहानं हे सांगायचंय की या जगतामध्ये देवच फक्त जाणता आहे. विठ्ठला आता याची उदाहरणं द्यायची झाली तर किती देता येतील? आपण विचार करून पहा. देव असा, देव जाणता अशा पद्धतीची कितीतरी तुकोबारांची अभंग आहेच आहेत की नाही? गात्यामध्ये आहेच आहेत, तेही सांगत नाही मी आपल्याला. तुम्ही आम्ही बोलणं वेगळं, तुकोबारांनी बोलणं वेगळं. उदाहरण आपल्याला द्यायचं झालं तर हरिमुखे म्हणा 2दा ज्ञानोबारांना बोलायचं काही कारण होतं का? हरिमुखे म्हणा मग पुण्याची अरे हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? काय बिघडलं काय? तुम्ही मुखानं हरी म्हणा, तुमच्या पुण्याची गणना कोणी करू शकत नाही, इतकं तुमचं पुण्य हे वृद्धिंगत होईल, वाढेल, हेच सांगायचंय ना. मग हरिमुखे म्हणा हे एकदा सांगून झाल्यानंतर पुन्हा हरिमुखे म्हणा हे ज्ञानोबारांना बोलण्याचं काही कारण होतं का? पण मी आपल्याला असं विचारतो, ज्ञानोबारायांना बोलण्याचं काही कारण होतं का असं म्हणण्यापेक्षा काही कारण असल्याशिवाय ज्ञानोबाराय बोलतील का असा विचार करा ना. काही कारण असल्याशिवाय ज्ञानोबाराय बोलतील का? ज्ञानोबारायांना 2दा बोलण्याचं कारण नाही असं जर वाटत असेल तर तसं नाही, काही कारण असल्याशिवाय ज्ञानोबाराय बोलणार नाहीत. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील. 2दा का सांगितलं? हरिमुखे म्हणा म्हणजे काय झालं? 2दा हरिमुखे म्हणा असं म्हणण्याचं कारण काय? एकदा म्हणा हरिमुखे म्हणा, पण नाही 2दा म्हटलं त्याची कारण वेगवेगळी असतील. काय असतं, मुखानं हरी किंवा नामस्मरण करण्याचा जो परिणाम ज्ञानोबारांना सांगायचा आहे तो ज्या परिणामाची असोनी संसारी असणाऱ्या जीवाला अपेक्षा आहे, जो जीव संसारामध्ये आहे त्या जीवाला आपण केलेल्या साधनेच्या ज्या फलाची किंवा परिणामाची अपेक्षा आहे तो परिणाम कोणता आहे? अनिष्ट निवृत्तीपूर्वक इष्ट प्राप्ती या परिणामाची जीवाला अपेक्षा आहे ना. जीव जेव्हा एखादी साधना करतो तेव्हा त्या साधनेतून त्याला काय हवं असतं?
आपल्या जीवनातलं जे दुःखकारक आहे ते जावं आणि आपल्या जीवनामध्ये जे सुखकारक आहे ते यावं, एवढी अपेक्षा असते ना कोणत्याही साधनेमध्ये. म्हणजे अनिष्ट निवृत्तीपूर्वक इष्टप्राप्तीची जर अपेक्षा असेल तर हरिमुखे म्हणण्यातून अनिष्ट निवृत्ती होईल आणि पुन्हा हरिमुखे म्हणण्यातून इष्टप्राप्ती होईल. विठ्ठला विठ्ठला. तुकोबारायांची सुद्धा आपल्याला अशी द्विरुक्ती अनेक ठिकाणी दिसून येते. नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे तुकाराम महाराजांनी ही द्विरुक्ती केली. नाम गोड नाम गोड, काहीतरी कारण असेल. ज्ञानोबारायांनी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, काहीतरी कारण असेल. तुम्ही आम्ही जेव्हा एखाद्या शब्दाची द्विरुक्ती करतो तेव्हा ती आदरात नसते, ती आग्रहात नसते, ती कशातही नसते, तो दोषच असतो. तुम्ही आम्ही द्विरुक्ती करतो आणि इतक्या सहजतेने करून जातो की ती द्विरुक्ती झाली तो दोष आहे याची कल्पना सुद्धा आपल्या मनाला शिवत नाही. आपल्या मनाला सुद्धा शिवत नाही. मी आपल्याला अशी अनेक उदाहरणं सांगेन की बोलता बोलता आपण कसे चुकीचं बोलून जातो. सहज आहे तो तोच शब्द आहे पण आपण कसा चुकीचा वापरतो याची कितीतरी उदाहरणं मी आपल्याला देतो. और गावाला जाणारा मनुष्य सहज बोलतो पाण्याची वॉटर बॅग घ्या. आता पाण्याची म्हणल्यानंतर पुन्हा वॉटर म्हणण्याचं काही कारण आहे काय? पाणी आणि वॉटर हे समान अर्थाचे दोन शब्द आहेत ना, मग पाण्याची वॉटर बॅग काय असतं? एकदा तुम्ही वॉटर बॅग तरी म्हणा नाहीतर पाण्याची पिशवी तरी म्हणा, एक म्हणा. पाण्याची वॉटर बॅग म्हणजे काय असतं? एकच अर्थ झाला की नाही त्याचा? एकच. आमच्याकडे ग्रहस्थ आले, ते म्हणले आज माझा कार्यक्रम. म्हटलं कुठं? ते म्हणले मुलीच्या कन्याशाळेत. आता मुलाची कन्याशाळा कशी असते हेच अजून बघण्यात नाही आपल्या. मुलींची कन्याशाळा, कार्य कन्या म्हणजे मुलगीच बाबा. मग परत मुलींची म्हणायचं आणि पुन्हा कन्याशाळा म्हणायचं. याला हा द्विरुक्ती आहे, हा दोष आहे, हा दोष आहे. अशी पुष्कळ आहेत, मी सांगून वेळ घेत नाही. पुष्कळ आहेत, सांगू तेवढे कमी. मी पुष्कळ आठवून ठेवले होते, सोडून द्या. का बोलतो मी लक्षात घ्या. तुकोबारा या अभंगामध्ये देवाच्या संबंधानं जो गुण सांगितला त्या प्रत्येक गुणाची तुकाराम महाराजांनी द्विरुक्ती केली आहे. देव चतुर, देव चतुर, देव निराळा, देव निराळा, देव जाणता, देव जाणता. मग या प्रत्येक वेळेला एकदा जाणता म्हणून सांगितल्यानंतर पुन्हा जाणता म्हणण्यात तुकाराम महाराजांना काहीतरी तात्पर्य अर्थ सांगायचा असेलच की नाही. काहीतरी आपलं काहीतरी सुचलं नाही म्हणून पुन्हा द्विरुक्ती झाली असं थोडंच होतं. ते जात्यावर बायका बसतात ना, त्यांना सुचलं नाही की तेच म्हणतात पुन्हा. तसं तुकोबारायांचं झालंय का? आता जातं राहिलंच नाही तर त्याचं काय, त्याचा अनुभव येणार कसा? ऐकायला सुद्धा मिळत नाही जात्यावरच्या ओव्या. ते जातं तेच आहे जे जातं. ते जातं जा गेलं, त्याचं आता काय राहिलं? काही नाही. पण तो त्या बायका आठवलं नाही पुन्हा तेच चरण म्हणायचं, आठवलं नाही पुन्हा तेच म्हणायचं, असं होतं बऱ्याच वेळेस. तसं तुकोबारायांचं झालं का? असं नाही. तुकोबारायांनी देवाला जाणता म्हटलं आणि पुन्हा देवाला जाणता म्हणलं. याच्यामध्ये तुकाराम महाराजांना नक्की काहीतरी वेगळं सांगायचं आहे. विठ्ठला विठ्ठला. देव जाणता आहे हे तुकाराम महाराज म्हणतात. मी अभंगाकडे येतो. सरळ द्विरुक्ती का केली याचे खुलासे करत जातो. थोडा थोडा विचार त्या संबंधामध्ये सांगतो. सगळंच सांगणं होईल न होईल माहिती नाही पण त्याचा प्रयत्न तरी करतो. कारण काय आहे, तुकोबारायांनी का नेमकी द्विरुक्ती ही केली याचा अर्थ आपण फक्त अंदाजाने बांधायचा की तुकाराम महाराजांनाच माहिती आहे याच्यातला नेमका तात्पर्य अर्थ काय आहे. आपण थोडासा त्या शोधण्याचा प्रयत्न तरी करूया. तुकाराम महाराजांनी देवाला जाणता म्हटलं. जाणता शब्दाचा अर्थ काय होतं? ज्याला सगळं कळतं तो जाणता.
असा जाणता शब्दाचा सरळ अर्थ आहे. जाणता म्हणजे काय? ज्याला सगळं कळतं. तसं परमात्म्याला काय कळत नाही मला सांगा? उलट मी बोलतो, परमात्म्याला काय कळत नाही असं म्हणण्यापेक्षा परमात्म्याला जे कळतं ते कुणाला कळतं मला सांगा? परमात्म्याला सगळं कळतं महाराज, त्याला काही कळत नाही असं नाही. तो परमात्मा जाणताय. जाणता या शब्दाचा अर्थ परमात्मा सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारा तो परमात्मा आहे. कसा जाणतो तो? त्याचं कारण आपल्याला तो सर्वांच्या हृदयात मध्ये राहतो म्हणून तो सर्वांच्या अंतर्मनातलं जाणतो असा सरळ अर्थ आपल्याला करता येतो. परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये राहतो. आपल्याला गीतेची प्रमाणं अनेक वेळेला आपण देतो. सर्वस्यचाहम हृदय सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो असा असं क्रियापद गीतेने वापरलंय. मी सगळं जाणतो का? सर्वांच्या अंतर्यामीर मी राहतो म्हणून. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. परमात्मा म्हणतो बाबा सर्वांच्या अंतर्मनामध्ये हृदयामध्ये मी राहतो, हृदय आकाशामध्ये मी राहतो. आणि त्यामुळं मनुष्य कोणतीही जी क्रिया करतो अथवा कोणताही विचार बोलून दाखवतो अथवा कोणताही विचार बुद्धिसंबंधानं करतो त्यावेळेला त्या विचाराचं मानसिक अथवा व्यावहारिक प्राकट्य होण्याच्या पूर्वी त्या विचाराचा प्रारंभ, त्या विचाराचा संकल्प आपल्या मनात झालेला असतो. आणि मनात हृदयात तो परमात्मा राहत असल्यामुळे त्या क्रियेचा अथवा विचाराचा जो संकल्प होतो तो संकल्प परमात्म्याला कळतो. आणि परमात्म्याला तो संकल्प कळाला की कोणती क्रिया आपल्याकडून होणार आहे याचं ज्ञान क्रिया होण्यापूर्वी परमात्म्याला झालेलं असतं म्हणून तो सर्वज्ञ आहे. विठ्ठला विठ्ठल. ज्ञानोबराने याचं चिंतन करताना नेहमी आपण उभी सांगतो. ज्ञानोबरा बोलतात आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी मग ते वाचा दिठी करासी ये. वाचेन दिठीला आणि कराला मग ये. आधी कुठे ये? आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी. आधी तो मनात संकल्प केला जातो. कोणतीही क्रिया करताना त्याचा संकल्प केला जातो आणि विचार करताना सुद्धा संकल्प होतो. एखादा विषय लांबला तर मनुष्य मनातल्या मनात विचार करतो की बाबा किती विषय लांबला, पण किती विषय लांबला याचा संकल्प आधी मनात होतो आणि मग त्या विचाराला प्रारंभ होतो. कोणती क्रिया करायची? आता उठायचंय, कीर्तन झालं, उठायचंय. मनुष्य म्हणतो की नाही मनातल्या मनात चला आता उठलं पाहिजे, हा संकल्प होतो आणि मग त्या संकल्पांना अनुसरून माणसाकडून क्रिया घडते. आता संकल्प होतो मनामध्ये आणि परमात्मा बसला हृदयामध्ये, ज्याचा परिणाम म्हणून त्या संकल्पाची यथार्थ जाणीव पहिल्यांदा जर कुणाला होत असेल तर ती परमात्म्याला होते. आणि परमात्म्याला तो संकल्प कळाला की परमात्म्याला आपलं सगळंच कळालं असा त्याचा अर्थ होतो. क्रिया झाल्यानंतर बाहेरच्या लोकांना त्या क्रिया दिसतात, पण ती क्रिया होण्यापूर्वी ती क्रिया कशी होणार आहे याची जाणीव फक्त परमात्म्याला असते. विठ्ठला विठ्ठला. गीतेचं चिंतन आपण पहा. गीता बोलते की हा परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये बसला. हा ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. तिष्ठती शब्द वापरला. हा परमात्मा सर्वभूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिदवृत्तीच्या सहस्त्रकरी उदयला असे जो तो परमात्माच आहे. उपनिषदांनी या संबंधामध्ये बोलताना हेच शब्द वापरले. एको देवः सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वांतरात्मा. किती शब्द वापरले उपनिषदांनी? एको देवः सर्वभूतेषु गूढः एक, सर्वव्यापी दोन आणि सर्वांतरात्मा. सर्वभूतेषु गूढः त्याच अर्थानं, सर्वव्यापी त्याच अर्थानं आणि सर्वांतरात्मा त्याच अर्थाने जरी उपनिषदांनी वापरलेलं असलं तरी या प्रत्येकाचा अर्थ आपल्याला वेगवेगळा करावा लागतो. विठ्ठला विठ्ठला. कसं कसं लावून घ्यायचं ते आपण भाष्यामध्ये वगैरे पाहून घ्या. मला आता ते सगळं सांगायचं नाही. पण सर्वभूतेषु गूढः म्हणण्यामध्ये काय म्हणणं अपेक्षित आहे?
सर्वांतरात्मा हे म्हणत असताना सर्वांचा अंतरात्मा आहे, याच्यामध्ये केवळ चेतनाचा नसून जडाचाही तो अंतरात्मा आहे असा अर्थ आपल्याला करावा लागतो. आणि सर्वांतरात्मा सर्वांचा अंतरात्मा तो आहे. सर्वभूतेषु गुढा, सर्वव्यापी म्हणताना तो जडात व्यापून आहे. सर्वांचा अंतरात्मा आहे म्हणजे प्रत्येक चेतनाच्या अंतरामध्ये तो व्यापून राहिलेला आहे. वेगवेगळे अर्थ करता येतील. कशाच्या संदर्भामध्ये कोणता शब्द वापरायचा भाष्यकारांनी आपल्याला त्याचा निर्देश करून दिलेला आहे, त्याचा विस्तारही केलेला आहे. मला ते सांगायचं नाही, मुद्दा मला एवढाच मांडायचा आहे की सर्वांच्या अंतरामध्ये तो परमात्मा आहे. त्यामुळं तो परमात्मा तिथं राहत असल्यामुळे केवळ मनुष्यच नाही तर पक्षी, पशु, प्राणी, कृमी, कीटक जिथं जिथं हालचाल होण्याची शक्यता आहे तिथं तिथं अंतरात्म्यामध्ये जे जे घडतं ते त्याला आधी कळतं. आणि त्याला आधी कळत असल्यामुळे या जगतामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या बाबतीमध्ये तो जाणता आहे, तो सर्वज्ञ आहे अशी भाषा आपल्याला करावी लागते. विठ्ठला विठ्ठला. जाणता शब्दाचा आणखीन एक विचार जर आपल्याला थोडा वेगळा करायचा, त्या सर्वज्ञ शब्दाचा आणखीन एक विचार जर आपल्याला थोडा वेगळा करायचा असेल तर सर्वज्ञ कुणाला म्हणता येतं? जो सर्वांचं सगळं जाणतो तो सर्वज्ञ, हा एक अर्थ झाला. आणि दुसरा अर्थ असा आहे की आपल्या मनात जे आहे ते त्याला न सांगता कळतं, यालाही सर्वज्ञ असं म्हणता येतं. तो अंतर्यामी असल्यामुळे सगळं जाणतो, हे हा जसा सर्वज्ञ शब्दाचा अर्थ आहे तसा त्याच्या सत्तेने त्याला काहीही सांगावं लागत नाही असाही त्याचा अर्थ आपल्याला करावा लागतो. आपण अनेक वेळेला ही उदाहरणं सांगतो. न सांगता शिण भाग तुकोबरा बोलतात, न सांगता शिणभाग पांडुरंग जाणतसे ऐसा माझा भोळा बाप. तुकाराम महाराजांनी वर्णन जे केलं ते आपण पहा. न सांगता शिणभाग पांडुरंग जाणतसे, देव जाणता पांडुरंग जाणतसे, न सांगता जाणतसे. सर्वज्ञ या पदाचे दोन अर्थ करताना आपण ज्या दोन भूमिका पाहतो आहोत ते आपण पहा. परमात्मा सर्वांतर्यामी असल्यामुळे सर्वज्ञ आहे हे म्हणणं वेगळं, आणि न सांगता त्याला सगळं कळतं समोरच्याचं हे या म्हणण्यातल्या सर्वज्ञतेचा भाव वेगळा. काय दोन भावामध्ये फरक करता येईल? फरक असा की सर्वांतर्यामीत्व असल्यामुळे येणारं सर्वज्ञत्व हे समष्टी रूपानं आहे, आणि न सांगता परमात्मा आमचं अंतरंग जाणतो हे व्यष्टी संबंधानं आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून तुकाराम महाराजांनी देव जाणता असा पहिला अर्थ केला. आता मी अर्थ सांगतो, मग तुकाराम महाराजांच्या रचनेतून तुकाराम महाराजांनी कोणता भाव प्रकट केलेला आहे याच्यावर थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, परमात्मा सर्वज्ञ आहे. त्याचं सर्वज्ञत्व कसं कसं आहे, काय काय आहे हे आपल्याला सगळं अनेक घटनेतून पाहता येत नाही असं नाही. परमात्मा इतकंच नाही, परमात्मा सर्वज्ञ आहे म्हणजे किती सर्वज्ञ आहे. आपला भाव त्याला सांगावा लागतो न लागतो हाही प्रश्न वेगळा. परमात्म्याला आपल्याला भूक लागलेलं कळतं. आपल्यालाच नाही, या जगतातल्या पशु पक्ष्यालाही भूक लागली तर परमात्म्याला कळतं.
परमात्मा त्यांच्या अन्नाची व्यवस्था करतो. आपण नेहमी उदाहरणं सांगतो, मला सगळंच बोलायचं नाही. तो गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत या श्लोकावरचं ज्ञानोबरायांचं सगळं व्याख्यान जर आपण वाचलं तर मी काय म्हणतो याचं चिंतन आपल्याला अगदी स्पष्ट होऊन जाईल. विचार करून पहा, परमात्माला सगळं जाणता येतं. ते मुंगळ्याचं कळलं, त्या पशु पक्ष्यांचं कळलं, कित्येक उदाहरण आपल्याला अशी देता येतात की तो परमात्मा सर्वांचा सांभाळ करतो. कसा करतो? सर्वज्ञ म्हणूनच कळतो. तो जर सर्वज्ञ नसता तर सर्वांचा सांभाळ करणं हे परमात्म्याला शक्य झालं नसतं. सगळं परमात्म्याला कळतं. कुणाचं रक्षण करायचं, कुणाला मरू द्यायचं, कुणाचं मरण जवळ आलं, कुणाचं आलं नाही त्याला कसं सांभाळायचं आहे, परमात्मा सगळ्यांचं व्यवस्थित करतो. आपण नेहमी त्या संबंधामध्ये विचार सांगतो. त्या कुरुक्षेत्रावरती त्या टिटवीने अंडी दिली होती, त्या अंड्यांचं रक्षण परमात्म्याने केलं. काय कारण? त्या टिटवीने काही देवाची भक्ती केली होती, उपासना केली होती, शरण आली होती देवाला? काही नाही, सांगावं लागलं नाही. त्या टिटवीच्या मनातला अंतःकरणातला भाव भगवंतानी ओळखला आणि त्या अंड्यांवरती त्या हत्तीच्या गळ्यातली घंटा अशी येऊन पडली की मग त्या कुरुक्षेत्रावर कोणीही त्या अंड्यांना नष्ट करू शकलं नाही. अशी कथा आपल्याला महाभारतामध्ये सापडते. परमात्मा सर्वांचं भरण पोषण करतो. परमात्मा सर्वांना राखतो. पोषितो जगासी एकलाची, तो पोषण करतो. याचा अर्थ पोषण हा शब्द फक्त खाण्याच्याच बाबतीत वापरू नका. परमात्मा आपलं पोषण करतो म्हणजे खायलाच देतो असं नाही, सर्वार्थानं आपलं रक्षण करतो. अरे जेवण देऊन तो आपल्या शरीराचं रक्षण करतो, विचार देऊन तो आपल्या बुद्धीचं रक्षण करतो, मोक्ष देऊन तो आपल्या जीवनाचं रक्षण करतो. अशी कितीतरी प्रकारानं आपल्याला त्याचं चिंतन करता येण्यासारखं आहे. पण हे राखणं कुणाच्या हातात आहे? परमात्म्याच्याच हातात आहे. त्या भागवतावरती श्रीधरी नावाची टीका आहे की नाही, ते जे श्रीधराचार्य होते त्यांचं चरित्र आहे. त्यांच्या चरित्रामध्ये सुद्धा परमात्म संबंधाने त्यांना पहिल्यांदा काहीच कळलं नव्हतं किंवा काही मनात भावही नव्हता. पण परमात्म्याने मी सर्वांना राखतो असं ज्या पद्धतीचं उदाहरण त्यांना घालून दिलं तेव्हापासून त्यांच्या अंतःकरणामध्ये परमात्म संबंधाने अनन्य भाव निर्माण झाला असं वर्णन त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतं. श्रीधराचार्यांचं मोठी महती आहे. श्रीधराचार्यांची ही जी टीका आहे भागवतावरची ती अद्वैती टीका आहे. पण अद्वैती टीका असूनही कोणत्याही संप्रदायामध्ये त्या टीकेला प्राधान्यानं मान दिला जातो. श्रीधरी काय सांगते याच्यावरून मग बाकीचे टीकाकार काय काय म्हणतात हे नंतर पाहिलं जातं. पण प्राधान्य आहे ते श्रीधराचार्यांना. श्रीधराचार्यांनी स्वतःच्या संबंधानं म्हणताना असं म्हटलंय, व्यासो वेत्ती शुको वेत्ती राजा वेत्तीनं वेत्ती वा श्रीधरम सकलम वेत्ती श्री नरसिंहोन प्रसादतः. ते श्रीधराचार्य भागवताच्या बाबतीत असं म्हणतात, भागवत कुणाला कळलं याच्याबद्दल बोलताना श्रीधराचार्याने असं सांगितलं, व्यासो वेत्ती, व्यासांना भागवत कळलं, शुको वेत्ती, शुकाचार्यांना भागवत कळलं, राजा वेत्ती न वेत्ती वा, परीक्षितीला भागवत कळलं की नाही माहित नाही म्हणतात. 7 दिवसामध्ये मुक्त झालेला परीक्षिती असून सुद्धा आपण नेहमी सांगत असून सुद्धा ते श्रीधराचार्य म्हणतात राजा व्यक्तीनं व्यक्ती वा, परीक्षितीला भागवत कळलं की नाही माहित नाही. व्यासांना कळलं, शुकांना कळलं, मग राजाला परीक्षित राजाला कळलं का नाही माहित नाही. बरं अजून कुणाला कळलं? श्रीधरम सकलम व्यक्ती. पण या श्रीधराचार्याला मात्र सगळं भागवत यथार्थतेनं कळालं. कशामुळं? श्री नरसिंह प्रसादतः, भगवान नरसिंहाच्या प्रसादामुळं, त्यांचं कुलदैवत ते असल्यामुळे त्या भगवान नरसिंहाच्या प्रसादामुळे आम्हाला सगळं भागवत कळालं. अहो व्यासानंतर शुकन, शुकानंतर स्वतःचं नाव घेणारे हे श्रीधराचार्य हे काही कमी मोठे भगवत भक्त असतील का? त्यांच्यासारखा मोठा भगवत भक्त नाही असं म्हणावं लागतं. पण त्यांच्या चरित्रामध्ये भगवंताच्या संबंधानं अनन्य भाव निर्माण होण्याकरता जी घटना घडली ती त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसून येते. लहान असताना हे श्रीधराचार्य अतिशय वांड मुलगा आणि मूर्ख मुलगा म्हणून प्रसिद्ध होते गावामध्ये. इतके मोठे भगवत भक्त पण एक वांड मुलगा आहे, एक अति व्रात्य मुलगा आहे, मूर्ख मुलगा आहे अशी त्यांची प्रसिद्धी होती. काही काम नाही, धाम नाही, काही नाही, खेळामध्ये सगळा दिवस वाया घालवायचा, काही पाठांतर नाही, काही करणं नाही, काही म्हणणं नाही, काही नव्हतं. उगी खोड्या करण्यामध्ये दिवस व्यतीत करायचे. एके दिवशी ते ज्या गावामध्ये ज्या देशामध्ये राहत होते त्या देशाच्या राजामध्ये प्रधानामध्ये काही चर्चा झाली आणि त्या चर्चेचा विषय असा होता की एखादा मनुष्य आपल्या उपासनेने, आपल्या प्रयत्नाने, आपल्या अभ्यासाने एका विशिष्ट भूमिकेपर्यंत पोहोचू शकतो. पण असं जरी असलं तरी सुद्धा प्रधानाचं म्हणणं असं होतं की अशा पद्धतीची कोणती साधना न करता जर भगवत कृपा झाली तर तो त्याही पेक्षा वरच्या अवस्थेला पोहोचू शकतो. राजा म्हणाला मला पटत नाही. अवस्था बदलण्याकरता अभ्यास आणि साधना, उपासना हे जेवढे कारणीभूत ठरतात तेवढी कृपा कारणीभूत ठरत नाही. प्रधान म्हणाला असं होत नाही.
अहो किती मूर्ख माणूस असू द्या, भगवंतानी जर त्याच्यावर कृपा केली तर तो संत पदाला पोचू शकतो, तो मुक्त होऊ शकतो. मूढ पापी जैसे तैसे, याच्यातला मूढ शब्द काय सूचित करतो? अरे तो मूर्ख असला तरी देवा तुम्ही त्याचा उद्धार करा म्हणून पुंडलिक रायाने जो शब्द घेतला, त्या मूर्खांचे उद्धार झालेत की नाही? ज्या अर्थी पुंडलिक रायाने मूढ शब्द आपल्याला माहित नसतील पण झालेत असं म्हणायला आपल्याला काही वाव आहे? आतापर्यंत अनेक मूर्ख तरुण गेलेही असतील का? पांडुरंगाच्या पाया पडले, पांडुरंगाने आशीर्वाद दिला, कृपा केली, मूर्ख सुद्धा तरुण जाऊ शकतो. मला ज्ञानेश्वरीतली प्रमाण आता द्यायची नाही, मला बोलायचंय काय ऐका. त्या मूर्ख सुद्धा तरुण जाऊ शकतो कृपेने. राजा म्हणाला मला ते मान्य नाही. मान्य नाही म्हणल्यानंतर प्रधानाने सांगितलं ठीक आहे, मी तुम्हाला असं दाखवतो काहीतरी करून, की जेणेकरून जर आपण भगवंताची कृपा संपादन करू शकलो तर आपल्याला एक मोठ्या भूमिकेवर, एका विशिष्ट भूमिकेवर आरूढ होता येतं. मग एखादा मूर्ख माणूस शोधला पाहिजे असं म्हणून तो प्रधान मूर्ख माणसाच्या शोधार्थ म्हणून रस्त्यावरून बाहेर पडला. त्यावेळेला नेमकं या श्रीधराचार्यांच्या आईनं खेळणाऱ्या श्रीधराचार्यांना बोलवून असं सांगितलं की थोड्या पैसे, घरातलं तेल संपलंय, जरा हा डबा घेऊन जा, हे पैसे घे आणि त्या ह्याच्याकडून तेल, घाण्यातून ते तेल घेऊन ये असं सांगितल्यानंतर श्रीधराचार्यांनी ते पैसे घेतले, तो तेलाचा डबा घेतला आणि त्या तिथं गेले. त्या तेलाजवळ गेल्यानंतर त्याला सांगितलं दादा मला या पैशाचं तेल द्या. त्यांनी सांगितलं ठीक आहे, ते पैसे घेतले. सगळ्या पैशाचं द्यायचं? हो म्हणे, आईने तसंच सांगितलं, या पैशाचं तेल आण. आई असं म्हणाली नाही की याच्यातले उरलेले घेऊन ये म्हणून. मूर्खच मूर्ख, काय कळणार त्याला. त्यांनी सांगितलं, आईने सांगितलं सगळ्या पैशाचं द्या. त्या तेल गाळणाऱ्या माणसाने त्या डब्यामध्ये तेवढ्या पैशाचं तेल भरलं, पण तो डबा होता लहान आणि पैसे झाले जास्त, त्यामुळे तेल खूप आलं, ते डब्यामध्ये भरून ओसंडून व्हायला लागलं. त्या माणसाने सांगितलं अरे बाळा, हे डबा लहान झाला म्हणे, आता तेल अजून थोडं उरलंय, कशामध्ये घेऊन जातोस म्हणल्यानंतर त्यांनी इकडे तिकडे बघितलं, जवळ काही नव्हतं. म्हणून श्रीधराचार्यांनी काय केलं, आपल्या पायातला जोडा काढला आणि त्याला सांगितलं या 2 जोड्यामध्ये भरून द्या म्हणे उरलेलं तेल. आता जोड्यामध्ये कुठं तेल भरून न्यायचं असतं काय? पण श्रीधराचार्यांनी तसं, मुलगाच मुलगा, व्रात्यच व्रात्य, वांड आहे, मूर्ख आहे, काय करणार, जोड्यामध्ये तेल भरून घेतलं आणि एका हातामध्ये तेलाचा डबा आणि दुसऱ्या हातामध्ये ते जोडे, तेलाने भरलेले जोडे घेऊन श्रीधराचार्य आपल्या घराकडे निघाले. तेवढ्यात त्या प्रधानाची नजर त्यांच्यावर गेली. गेल्यानंतर प्रधानाने विचारलं अरे काय म्हणे, तेलाचा डबाही आहे हातामध्ये, जोड्यामध्ये तेल का घेतलं? तो म्हणाला काही नाही, याच्यात बसलं नाही म्हणून जोड्यात घेतलं. त्याने सांगितलं अरे मग या डब्यात जर बसलं नाही तर घरी जाऊन दुसरा डबा आणायचा. तर म्हणाला आईने तसं काही सांगितलं नव्हतं. अरे मग कमी पैशाचं तेल घ्यायचं. तर म्हणाला आईने तसंही काही सांगितलं नव्हतं. प्रधानाने विचारलं की बाबा आईने कसंही सांगितलं नव्हतं, मग आई असं म्हणाली होती काय की तेल जर उरलं तर जोड्यात घेऊन ये म्हणून? ते जर सांगितलं नव्हतं तर हेही सांगितलं नव्हतं, मग हे का केलंस तू? त्याने सांगितलं हे सांगितलं नव्हतं, पण उरलेलं तेल मला कागदात बांधून आणता आलं नाही म्हणून याच्यात घेतलंय. काय विद्वत्ता असेल विचार करा. कागदात बांधून आणता आलं नाही म्हणून जोड्यात घेतलंय. त्याने त्याच्या प्रधानाच्या लक्षात आलं की ह्याच्यापेक्षा मूर्ख आता दुसरा मिळायचा नाही. म्हणून त्याने त्याला विचारलं काय करतोस? तर म्हणला काहीच करत नाही. घरी कोण आहे? आई वडील दोघंच आहेत. मग त्याने सांगितलं माझ्याबरोबर येशील का, मी तुला काम देतो. तर म्हणा श्रीधराचार्यांनी सांगितलं यायला काही हरकत नाही, पण मी जर तुमच्या बरोबर आलो तर घरी आईच्या हाताखाली काम कोण करणार? वडिलांच्या हाताखाली काम कोण करणार? त्यांना अन्न कोण आणून देणार? कोण त्यांना मदत करणार? प्रधानाने सांगितलं तू त्यांची चिंता करू नको, मी सगळी व्यवस्था लावतो. प्रधान त्याला घेऊन त्याच्या घरी गेल्या, वडिलांना आईला भेटून त्यांना सगळं समजावून सांगितलं की तुम्हाला सगळ्या व्यवस्था मी करून देतो, पण एवढा मुलगा काही काळापुरता माझ्या ताब्यात द्या. त्यांनी सांगितलं ठीक आहे, काय करणार आहात तुम्ही? याला नेऊन कुठेतरी दुसऱ्या देशाला? नाही कुठेही पाठवत नाही, इथंच ठेवतो. काही 1, 2, 4, 5 वर्षाकरता माझ्या ताब्यात द्या, 5 वर्षांनी तुम्हाला परत करतो. त्यांनी सांगितलं ठीक आहे. 5 वर्षाकरता म्हणून श्रीधराचार्यांना त्या प्रधानाच्या हवाली करून टाकलं. प्रधानाने त्या श्रीधराचार्यांना घेतलं. गावाच्या बाहेर एक मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये निर्जन अशा स्थानामध्ये ते मंदिर, कुणाचं फारसं येणं जाणं नाही, काही नाही. त्या मंदिरामध्ये श्रीधराचार्यांना घेऊन तो प्रधान आला आणि श्रीधराचार्यांना सांगितलं की मी देतो त्या मंत्राचा इथं जप करत बसायचं, बाकी काही तुला उद्योग नाही. तुझी सगळी व्यवस्था मी करतो, तुझ्या आई वडिलांची सगळी व्यवस्था मी केलेली आहे, तू चिंता करू नको, मी या देशाचा प्रधान आहे, माझ्यावर तू विश्वास ठेव, मी सगळी अन्न पाण्याची व्यवस्था त्यांची केलेली आहे, तुझ्या डोक्याला कोणती चिंता ठेवलेली नाही. त्यांनी सांगितलं ठीक आहे, काय मंत्राचा जप करायचा? त्यांनी नरसिंह तापोपनिषदातला एक मंत्र काढून दिला आणि त्यांना सांगितलं की या मंत्राचा अनुष्ठान तुला करायचं आहे. श्रीधराचार्यांनी सांगितलं ठीक आहे, ते कसं करायचं, रोज किती वेळ बसायचं, किती जप करायचा, ते सगळं ठरवून दिलं आणि प्रधान तिथून निघून गेले.
रोज यायचा, बघायचा किती जप झाला, व्यवस्थित चाललंय का नाही, काही चिंता नाही ना. रोज सांगायचा तुझ्या आई वडिलांची चिंता करू नको बरं, मी बघितलंय सगळं केलंय. एके दिवशी श्रीधराचार्य तिथल्या खांबाला टेकून जप करत बसलेले असताना त्याच खांबाच्या वर एका चिमणीने घरटं केलेलं होतं. ज्या खांबाला टेकून ते जप करायला बसत असत त्या खांबाच्या वरती एका चिमणीने घरटं केलं. त्याच्यामध्ये अंडी दिली, ती अंडी हे झाली, त्याच्यातून बारीक ती चिमणीची पिलं. ते पिलं म्हणजे काय, त्याला डोळे फुटलेले नसतात, काही नाही, मासाचे गोळे असल्यासारखे असतात ते चिमणीची ती पिलं बाहेर पडली. 4-5 त्यांचा चिवचिव तो आवाज सुरू झाला. बरं, डोळे उघडलेले नसल्यामुळे, त्यांना खाणं वगैरे, पंख फुटलेले नसल्यामुळे स्वतःचं अन्न आणणं वगैरे काही नाही. ती चिमणी यायची, कुठून तरी काहीतरी दाणा घेऊन यायची आणि मग ती पिल्लं जी असतात ती पिल्लं त्यांचे ते तोंडाची उघडमीट चालूच असते, सारखी चालूच असते. त्याच्यामध्ये ते यायची, दाणा टाकायची, परत जायची, दुसरा दाणा पुन्हा पिल्लाला भरवायची, असं ते चालू होतं. एके दिवशी काय वारा सुटला, काही झालं, ते घरटं हललं आणि त्या घरट्यातलं चिमणीचं एक पिल्लू श्रीधराचार्य जिथं ती उपासना करत बसले होते त्यांच्या समोर बरोबर ते पडल्यानंतर श्रीधराचार्यांनी ते बघितलं की अरे चिमणीचं पिल्लू पडलं बाबा वरून, मग आता हे उचलून ठेवावं, तर चिमणीला चालत नाही. ती भलती सोवळ्यातली बाई, तिला अजिबात चालत नाही, दुसऱ्याचा स्पर्शच तिला चालत नाही, माणसाचा स्पर्श. चिमण्या इतक्या विचित्र असतात महाराज की माणसाचा स्पर्श जरी एखाद्या चिमणीला झाला तरी उरलेल्या चिमण्या त्या चिमणीला मारूनच टाकतात, टोचून मारतात, जिवंत ठेवत नाहीत. कारण इतक्या वाईटाचा स्पर्श तुला झालाय की आता तू जिवंत राहायच्या लायकीची राहिलेली नाहीस, असं बाकीच्या चिमण्या तिला सांगतात. ते चिमण्या जगू देत नाहीत. श्रीधराचार्याने विचार केला, आता वांड पण होतच अंगामध्ये, त्यामुळे चिमण्यांची पिल्लं वगैरे त्यांना हात लावून वगैरे माहितीच होतं सगळं. त्यांनी ते बघितलं, ते आता उचलून वरही ठेवता येईना, काही उपासनेचा त्या जपाचा काही परिणाम झाला, अंतःकरणामध्ये दयाबुद्धी कदाचित दाटून आली असेल, त्यांना उचलून ठेवता येईना. काय करावं बरं. आता ते पिलू खाली पडल्यामुळे, मीच इथं बसलेले असल्यामुळे चिमणी इथं यायची नाही माझ्या भयानं, त्यामुळे हे पिलू आता उपाशी मरेल. बरं, ते पडलं, डोळे उघडलेले नाहीत, मासाचा गोळा, ते तोंडाची उघडझाप चालूच होती. आ करणं, चोच, ते त्या पिलाची जी चोच आहे ती विस्तारणं आणि तिचा संकोच होणं हे चालूच होतं. कारण माहित नाही ना, आई कधी येईल हे माहिती नाही, तोंडामध्ये दाणा कधी टाकेल माहिती नाही, डोळेच फुटलेले नाहीत, मग काय करावं. त्यामुळे देवानी व्यवस्थाच अशी करून दिलेली आहे की चिमणीला जोपर्यंत डोळे येत नाहीत तोपर्यंत चिमणीच्या चोचीची उघडझाप कायम चालू असते. देवाची व्यवस्था आहे बरं, काही देवाची व्यवस्था आहे. कारण आई कधी येईल, दाणा टाकेल सांगता येत नाही ना, मग ते उघडझाप चालू ठेवा. आई आली, उघडलं, टाकलं, गेली निघून. त्या पिलाच्या चोचीची उघडझाप चालू. आता काय करावं बरं. आपण दाणा टाकला तरी चालत नाही, कारण चिमणीच्या मुखातून त्या दाण्याचं पीठ करून ती चिमणी आपल्या पिलांना भरवत असते. आता एकदम दाणा टाकला आणि ते पिलू मेलं तर काय करावं. श्रीधराचार्यांना काय करावं सुचेना. त्या जपातलं लक्ष उडून गेलं. ते समोर पडलेलं चिमणीचं पिलू, त्याची ते उघडझाप, ते सगळं बघायला लागले. आता याचं पोषण कोण करेल, याला कोण सांभाळेल, हे जगेल कसं, असे विचार मनात चालू असताना त्या चोचीची उघडझाप चालूच होती. तेवढ्यात गंमत अशी झाली की त्यांचं ते निरीक्षण चालू असताना 2 माशा भांडत आल्या आणि भांडून तोल जाऊन उघडलेल्या चोचीमध्ये जाऊन पडल्या. श्रीधराचार्यांनी बघितलं की या पिलाची तो चोच उघडल्याबरोबर 2 माश्या त्या पिलाच्या पोटात गेल्या, म्हणजे पिलाचं पोट भरलं. आता त्याला वेगळ्या अन्नाची गरज नाही. आई आली काय न आली काय, ज्या वेळेला येईल उचलून नेईल त्या वेळेला नेईल, पण तोपर्यंत अन्नाची व्यवस्था काय, परमात्म्याने अन्नाची व्यवस्था केली. आणि त्यांच्या डोक्यात त्यावेळेला प्रकाश पडला, जर नुकत्या जन्माला आलेल्या चिमणीच्या पिलाला जर परमात्मा अन्न पाणी पुरवत असेल तर बाकीच्यांना पुरवणार नाही काय. आनंद वाटला मनामध्ये, बस काही नको वाटलं. परमात्म्याचा कशा का अर्थाने भावरूपानं साक्षात्कार झाला. आनंद वाटला, डोळ्यातून पाणी यायला लागलं. आणि ते चालू असताना प्रधान आला आणि प्रधानाने सांगितलं, किती झालं जप, झालं का आजचं सगळं, संपलं का, तू चिंता करू नको, तुझ्या आई वडिलांची जबाबदारी मी घेतली बरं का. त्यांनी सांगितलं, मी तुमचा जप पूर्ण करून देईन, पण याच्या पुढे माझ्या आई वडिलांची चिंता तुम्हाला करण्याचं कारण नाही. त्यांनी सांगितलं, का बाबा. त्या श्रीधराचार्याने सांगितलं, अहो चिमणीच्या पिलाला जर परमात्मा उपाशी मरू देत नाही तर माझ्या आई वडिलांना मरू देईल का. बोला विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला 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 विठ्ठला
कशा करता आपल्याला सांगितलं त्याच्यानंतर त्यांना जो काही साक्षात्कार झाला त्याच्यामुळे परमात्म्याबद्दलची अनन्यता त्यांच्या अंतःकरणामध्ये दाटून आली वगैरे जे काही झालं ते झालं पुढं. मी कशा करता आपल्याला हे सांगितलं की चिमणीचं पिलू घरट्यातून खाली पडलं आणि त्याला भूक लागली हे कुणाला कळलं? हे फक्त परमात्म्याला कळलं. म्हणून परमात्मा त्या पिलाच्या संबंधानं जेव्हा जाणतो तेव्हा तो व्यष्टी कल्याणाच्या दृष्टीने सर्वज्ञ म्हटला पाहिजे आणि परमात्मा सर्वांच्या अंतःकरणातला एक विचार जाणतो तेव्हा तो समष्टी कल्याणाच्या दृष्टीनं सर्वज्ञ म्हटला पाहिजे. असा परमात्मा सर्वज्ञ आहे. तो सगळं जाणतो. न सांगता क्षीण भाग पांडुरंग जाणत असे हेही महत्वाचं आहे. आणि तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे किंवा गीतेने म्हटल्याप्रमाणे तो सर्वांच्या अंतर्यामी आहे. त्यामुळे सर्वांचं अंतर्मन तो जाणतो. याही दृष्टीनं तो सर्वज्ञ आहे. म्हणजे देव जाणता या एका शब्दाचा अर्थ आपल्याला कळाला. पण एवढं म्हणून तुकोबाराय थांबले नाहीत. तुकोबारायांनी पुढे सांगितलं देव जाणता त्या दुसऱ्या जाणत्याचा अर्थ काय आहे त्याचाही विचार थोडा करायचा आहे. विठ्ठला विठ्ठला परमात्म्याचं सर्वज्ञत्व आहे. जास्त थोडा खुलासा करतो. परमात्म्याचं सर्वज्ञत्व आहे ते व्यष्टी आणि समष्टी दृष्टीनं आहे. संतांनी दोन्ही पद्धतीची उदाहरणं आपल्याला दिलेली दिसून येतात. पण असं जरी होत असलं तरी परमात्मा सर्वज्ञ आहे एवढ्यावर तुकाराम महाराजांचं परमात्म्याचं वर्णन करणं संपत नाही. का संपत नाही त्याचं कारण सांगतो. कारण असं आहे की परमात्म्याला सर्वज्ञ म्हणणं हे सुद्धा परमात्म्याला थोडंसं निम्न आणल्यासारखंच होतं. थोडं खाली आणल्यासारखं होतं. कारण का त्याचं कारण सांगतो थोडंसं. काय असतं एखाद्या व्यक्तीचं वर्णन करताना त्या व्यक्तीच्या ठिकाणी असणारी गुणसंपदा ही जर आपण त्या व्यक्तीबरोबर अन्यांच्या ठिकाणी जर सांगत असू तर त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने वर्णन त्या व्यक्तीचं झालं असं म्हणता येत नाही. एखाद्या माणसाला जर आपण असं म्हटलं की तुम्ही चांगलं कीर्तन करता, समजा आपण एखाद्या कीर्तनकार तुम्ही कीर्तन फार चांगलं करता अगदी हुबेहूब त्या महाराजासारखं, काय वाईट आहे काय? तुम्ही चांगलं करता म्हटल्यानंतर तोही चांगलं करतो असा अर्थ होईल की नाही त्याचा? होईल. पण माझी त्याची समानता झाली तर ते मला माझी स्तुती वाटत नाही. मला माझी स्तुती तेव्हा वाटते जेव्हा माझ्यासारखं कुणीच नाही असं सांगावं लागतं. विठ्ठला विठ्ठला तसं परमात्म्याला सर्वज्ञ म्हटलं गोष्ट खरी, पण फक्त परमात्माच सर्वज्ञ आहे का? वेदही सर्वज्ञ आहे. वेदही सर्वज्ञ आहे. आपण जर आणखीन काही भूमिका बघितल्या तर काही ठिकाणी परमात्म्याला जसं सर्वज्ञ म्हटलंय तसं ब्रह्मदेवालाही सर्वज्ञ म्हटलंच आहे की नाही? ब्रह्मदेवालाही सर्वज्ञ म्हटलं. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला तशा पद्धतीच्या भूमिका सापडतात. मला आत्ता ते सगळं सांगायचं नाही. ब्रह्मदेवाला ज्ञानोबारायांनी सर्वज्ञही म्हटलंय, ज्ञानोबारायांनी वेडाही म्हटलंय, दोन्ही म्हटलंय. हा तो वेडा ब्रह्मा एकला होता तिथं वेडाही म्हटलंय त्याला. परत ब्रह्मदेवाला पण वेदही सर्वज्ञ, ब्रह्मदेवही सर्वज्ञ आणि देवही सर्वज्ञ. आता देव सर्वज्ञ आणि ब्रह्मदेव सर्वज्ञ, मग हे दोघेही एका पदावर आले तर देवाला ती आपली स्तुती वाटेल का? अरे जो ब्रह्मदेव की ज्याला ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी आब्रह्मभुवन लोका पुनरावर्तीन अर्जुन ब्रह्मपणाचे आणि भडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे तो ब्रह्मदेव आणि जन्माला न येणारा न मरणारा मी, आम्हाला दोघांनाही एकाच सत्तेवर आणून आमचं एकत्रित वर्णन केलं तर ती स्तुती झाली काय? ती स्तुती होत नाही. आणि म्हणून सर्वज्ञ म्हणणं हे सुद्धा जर परमात्म्याला खऱ्या अर्थाने लागू पडत नसेल तर तुकाराम महाराजांनी त्याच्यामध्ये बदल केला आणि असं सांगितलं देव जाणता. आपण सर्वज्ञ म्हणण्यामध्ये बाकीचे सर्वज्ञ आहेच आहेत ना कोणी कोणी. तुकाराम महाराज म्हणाले मग ते असू द्या. मग पुन्हा सांगतो देव जाणता, देव जाणता. आता या जाणता शब्दाचा अर्थ सर्वज्ञतेपेक्षा थोडा वेगळा आणि व्यापक करावा लागेल तर त्याला काहीतरी मूल्य येईल. मग देव जाणता म्हणण्यामध्ये जर सर्वज्ञता सांगितली तर दुसऱ्या देव जाणता असं म्हणण्यामध्ये तुकाराम महाराजांना काय सांगायचंय याचा थोडासा विचार करायचा आहे. थोडा वेळ भजन करू आणि नंतर त्याचा विचार करू. विठोबा रखुमाई
तुम्हाई जय विठोबार तुम्हाई विठोबार तुम्हाई जय विठोबार तुम्हाई विठोबार तुम्हाई बोला कुंडली कळवा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबार तुम्हाई विठोबार तुम्हाई देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी देव चतुर जाणून अंतर्वत. तसे तुकाराम महाराजांनी जे चिंतन केलं त्या चिंतनामध्ये देव जाणता या संबंधातला थोडासा विचार आपण करतो आहोत. परमात्मा जाणता आहे म्हणजे परमात्मा अर्थातच सर्वज्ञ आहे. जाणते पण हे त्याच अर्थानं ज्ञान या अर्थाने जाणते पण घ्यायचं असेल तर सर्वज्ञत्व परमात्म्याच्या ठिकाणी आहे हे तुकाराम महाराज बोलून आले. पण सर्वज्ञत्व सांगूनही तुकाराम महाराजांनी पुन्हा जाणता असं जर म्हटलं असेल तर सर्वज्ञतेनंतर असं काय शिल्लक राहतं की तुकाराम महाराजांना पुन्हा जाणता म्हणावं लागलं. त्याचं कारण थोडंसं असं लक्षात घेता येतं की सर्वज्ञत्व हा जरी गुणाचा विचार तुकाराम महाराजांनी परमात्म्याच्या संबंधानं केला असेल तरी सुद्धा ज्ञानाचा विचार करताना आणि सर्वज्ञतेचा विचार करताना मायेच्या ठिकाणी असणाऱ्या सत्व गुणांमुळे ते सर्वज्ञत्व उपाधी म्हणून परमात्म्याला स्वीकारावं लागतं. सर्वज्ञत्व ज्ञान कोण देतं आपल्याला, ज्ञानानं कोण बांधून टाकतं. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशक मनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ. म्हणजे मायेच्या ठिकाणी असणाऱ्या सत्वगुणाच्या प्राबल्यामुळे सर्वज्ञत्व ही उपाधी तिथं लावावी लागते. सर्वज्ञ परमात्मा आहे का नाही याचा विचार करू नका. सर्वज्ञ असं परमात्म्याला म्हणणं ही परमात्म्याला लावलेली उपाधी आहे हे लक्षात घ्या. विठ्ठला विठ्ठला. एकदम पटणार नाही मला कल्पना. तुमचे चेहरे मला सांगतात की बाबा हे असं कसं काय, सर्वज्ञ म्हटल्यानंतर अजून काय त्याला उपाधी कशी होईल सर्वज्ञ म्हटल्यानंतर. त्याचं कारण सांगतो, खुलासा करतो. अहो सर्वज्ञ असा शब्द आहे की नाही, सर्वज्ञ या शब्दातला ज्ञ शब्द काय सूचित करतो, ज्ञान सूचित करतो. सर्वज्ञ मधला सर्व काय सूचित करतो, सगळ्याचं ज्ञान असं सूचित करतो की नाही. मग सगळ्याचं ज्ञान ज्याला आहे त्याला जर सर्वज्ञ म्हणायचं असेल तर आधी सर्व असलं पाहिजे की नाही. सर्व असावं तर सर्वाला जाणणारा सर्वज्ञ ठरेल. परमात्म्याला सर्व आहे का एकच आहे, आणि मग कुठं सर्वज्ञत्व आहे. सर्व जाणणारा तर सर्व आहे कुठं, सर्व आहे कुठं दाखवा, मग त्याचं सर्वज्ञत्व आपल्याला सांगता येईल. जे सर्व म्हणून जे विस्तारलं जातं ते कधी विस्तारलं जातं, ज्या वेळेला परमात्मा मायेच्या सहकारानं साह्यानं या सर्व सृष्टीला उत्पन्न करतो, या सर्व सृष्टीतल्या जीवांना उत्पन्न करतो, या सर्व सृष्टीतल्या जीवांना उत्पन्न करून त्यांची त्यांची कामं त्यांना देऊन टाकतो. त्यावेळेला त्या प्रत्येक कर्माच्या संबंधानं, त्या कर्माच्या मागे असणाऱ्या ज्ञानाच्या संबंधानं जर परमात्म्याला सगळं कळत असेल तरच परमात्म्याला सर्वज्ञत्व येईल. बरोबर. जर ही सृष्टीच निर्माण झाली नाही तर परमात्मा सर्वज्ञ आहे का, नाही. मग काही सृष्टीच्या उत्पत्तीनंतरच परमात्म्याला सर्वज्ञत्व येत असेल आणि सृष्टी उत्पन्न न होता ज्या वेळेला परमात्मा एकच एक असताना ते सर्वज्ञ त्याच्या ठिकाणी बाधित होत असेल तर जो गुण एका विशिष्ट काळामध्ये आहे आणि विशिष्ट काळामध्ये नाही त्या गुणाला गुण न म्हणता उपाधी म्हटलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे काय झालं, सर्वज्ञत्व हे जी सर्वज्ञता आली त्या सर्वाच्या सापेक्षत्वानं आली. बरोबर का नाही. सर्वाच्या सापेक्षत्वानं सर्वज्ञता जर आली असेल तर परमात्म्याचं सापेक्षतेनं वर्णन करणं हे बरं का परमात्म्याचं निरपेक्ष वर्णन करणं बरं. मग निरपेक्ष वर्णन जर करायचं असेल तर देव जाणता हे दुसरं पद त्याच्या करता आहे. विठ्ठला विठ्ठला.
खुलासा करून जातो काय म्हणायचंय त्याचा विचार सांगतो मी आपल्याला. देव जाणता, इथं देव सर्वज्ञ आहे, पण देव जाणता हे दुसरं जे देव जाणता आलं ते नुसतं सर्वज्ञत्वाचं पुनरुक्ती किंवा द्विरुक्ती करून ते देव जाणता आलेलं नाही. मग काय, मी सर्वज्ञ आहे असं परमात्मा स्वतः जाणतो. तो सर्वज्ञ आहे, देव जाणता, पण मी सर्वज्ञ आहे हेही तो जाणतो, म्हणून देव जाणता. विठ्ठला विठ्ठला. अजून सांगतो, कारण सांगतो, ऐका. पहिल्या सर्वज्ञतेमध्ये, पहिल्या देव जाणतामध्ये त्याची जी सर्वज्ञता सांगितली गेली ती सर्वज्ञता त्याच्या कर्तव्याकडे प्रवृत्त करणारी आहे. ऐका, मी देव जाणताय का, अरे चिमणीच्या पिलाला लागलेली भूक तो जाणतो, म्हणजे चिमणीच्या पिलाला भूक लागण्यामध्ये तिला अन्न दिलं पाहिजे या कर्तव्याकडे त्याची प्रवृत्ती आहे. परमात्मा तुमच्या माझ्या मनातलं जाणतो, याचा अर्थ आपल्या संकल्पपूर्ती करता त्याची प्रवृत्ती त्याच्याकरता निर्माण झाली. आपल्याला त्याच्या सर्वज्ञतेतून कर्तव्यतेकडची प्रवृत्ती बघावी लागते एका देव जाणतेमध्ये. पण दुसरा देव जाणता जो आहे, देव जाणताय, सर्वज्ञ आहे, आणि सर्वज्ञ आहे म्हणून कर्तृत्वाकडे किंवा कर्तव्याकडे त्याची प्रवृत्ती आहे. पण असा जरी देव जाणता असला तरी हे सर्वज्ञत्व उपाधी असल्यामुळे उपाधी ज्या वेळेला निघून जाते त्यावेळेला उपहितत्व धर्मही सोडून जातातच की नाही. उपाधी गेली, उपहितत्व धर्म जातील की नाही, कारण उपहिताच्या ठिकाणी त्या उपाधीच्या सापेक्षत्वाने धर्माचा आरोप आपल्याला करावा लागतो. जर धर्माचा आरोप उपाधीच्या सापेक्षत्वानं उपहितावर धर्माचा आरोप केला नाही तर त्याला उपाधी म्हणण्याचं काही कारण नसतं. उपाधी म्हणजे काय असतं विचार करा ना आपण. उपाधी म्हणजे काय असतं. उपाधीमध्ये 3 गोष्टी असतात. एक, उपाधी कार्यामध्ये कधीच प्रविष्ट होत नाही. एक, उपाधीचा पहिला विचार आपण करा. कार्यामध्ये उपाधी, आपण त्या रक्तपुष्पाचा विचार करतो की नाही उपाधीच्या वेळेला, स्फटिक आणि रक्तपुष्पाचा विचार करतो की नाही. जास्वंदाची फूल आहे, त्याच्यावर स्फटिक ठेवला तर स्फटिक लाल दिसतो की नाही, दिसतो. स्फटिक लाल आहे का, नाही. मग लाल कशामुळे दिसला, पाकळीच्या संबंधानं, त्या फुलाच्या संबंधानं, लाल फुलाच्या संबंधानं दिसला. मग लाल फूल या उपाधीच्या संबंधानं स्फटिकाला आलेला लाल रंग आपण विचारात घ्या. उपाधी म्हणजे काय असतं, स्वसमीपे स्थिते वस्तुनी या स्वधर्मम आधत्ते सहा उपाधी. उपाधीचं लक्षण काय आहे, आपल्या जवळ आलेल्या पदार्थावर आपले धर्म लादणं जी करते तिला उपाधी असं म्हणायचं. उपाधी म्हणजे काय असतं की आपल्या जवळ आलेल्या व्यक्तीवर आपले धर्म लादायचे. आपण नेहमी सांगतो आरसा नावाची उपाधी आल्यानंतरच बिंब प्रतिबिंब भाव निर्माण होतो. मग आरसा ही उपाधी आली, वास्तविक हे बिंब आहे का, हे बिंब सुद्धा नाही. मग याला बिंबत्व आरोप कशामुळे झाला, प्रतिबिंबाच्या सापेक्षत्वानं झाला. मग प्रतिबिंब का आलं, आरसा नावाची उपाधी आली. उपाधी आल्यामुळे आरशाने काय केलं, प्रतिबिंब दाखवण्याचा जो स्वतःचा धर्म, तो धर्म या बिंबावर आरोपित केला, म्हणून बिंबाचं प्रतिबिंब पडलं. बरोबर. म्हणजे आरसा ही उपाधी अशी आहे की ती या चेहऱ्याच्या जवळ आल्यानंतर, स्वसमीपे स्थिते किंवा चेहरा आरशाच्या जवळ गेल्यानंतर या स्वधर्म माधत्ते, आपले धर्म त्याच्यावर आरोपित करते. वास्तविक हे बिंबही नाही, पण याच्यावर बिंबत्व धर्माचा आरोप होतो. मग उपाधी बाजूला करा, आरसा बाजूला करा, काय होईल, प्रतिबिंब जाईल. आरसा बाजूला केल्यावर काय होईल, लक्षात येते ना मी काय म्हणतोय ते, हा मला कळे ना एकदम. आरसा बाजूला केल्यावर काय होईल, प्रतिबिंब जाईल. प्रतिबिंब गेल्यामुळे बिंब जाईल, बिंब जात नाही, बिंबत्व धर्म जातो, बिंबत्व धर्म जातो. कारण हे उपहित आहे, उपाधी आरसा आहे. आरशामुळे प्रतिबिंब दिसलं, उपाधी गेली, बिंब गेलं नाही. आरसा दूर केला की चेहरा निघून जातो असं थोडंच आहे, चेहरा तिथंच असतो. फक्त त्याच्यावर बिंबत्व धर्माचा जो आरोप झाला तो आरोप निवृत्त होतो. म्हणजे उपाधी गेली की उपहितत्व धर्माची जर निवृत्ती होत असेल तर आपल्याला, आपण थोडासा विचार करा या संबंधानं की परमात्म्याला सर्वज्ञत्व ही उपाधी आहे. कारण का, कारण सर्व असेल तर सर्वज्ञत्व आहे. म्हणजे काही विशिष्ट गोष्टींची अपेक्षा असेल तरच ते आहे. जर सर्व नसतील तर तत्सापेक्षत्वाने सर्वज्ञत्व येणार नाही. पण सर्वज्ञत्व जरी बाधित झालं तरी परमात्मा आहे का गेला,
परमात्मा आहेच आहे. मग तो जो आहे तो जाणताय का नेणताय? कशाचा जाणताय? तो जाणता आहे. कशाचा जाणताय? त्याला जाणण्याला विषयच नाही ना, मग कशाचा जाणताय? कशाचा जाणताय? तो कशाचाच जाणता नाही. मग देव जाणता कुठून आलं? विठ्ठला विठ्ठला असं आहे. उत्तर देतो, लगेच देतो, वेळेची मर्यादा लक्षात घेता. असं आहे की देव जाणता, याच्यातला पहिला जाणता सर्वज्ञ आहे. आणि तरीही ते सर्वज्ञत्व बाधित झालं तरीही देव जाणता. इथला जाणता शब्दाचा अर्थ आहे साक्षी आहे. समोर काही असो अथवा नसो, साक्षी भावाला फरक पडला काय? फरक पडला नाही. म्हणून तीच श्रुती मी आपल्याला थोडीशी पुढे घेऊन सांगतो. एको देव हा सर्वभूतेषु गूढा सर्वव्यापी सर्वांतरात्मा. पुढे सांगा. कर्माध्यक्ष हा सर्वभूताधिवास साक्षी चेता निर्गुणो केवलश्च. श्रुती माता काय बोलते ऐका. मला या श्रुतीच्या आधारानं तुकोबारांच्या चरणाची थोडी संगती लावायची आहे. तुकोबाराय काय बोलतात? कर्माध्यक्ष हा सर्वभूताधिवासा सोडून द्या, साक्षी चेता निर्गुणो केवलश्च. तो साक्षी आहे, निर्गुण आहे, केवल आहे. याच्यातला चेता निर्गुण दोन काढून टाका पद. साक्षी आहे आणि केवल आहे. देव जाणता, देव जाणता. जाणता आहे म्हणजे साक्षी आहे. आता साक्षी हा जाणता असतो का नाही? साक्षी हा जाणता असतो का नाही? म्हणलाच पाहिजे त्याला. कारण साक्षीची जी लक्षणं आपल्याला वेदांतांनी सांगितली आहेत त्याच्यामध्ये त्याचं जाणते पण मान्यच केलेलं आहे वेदांतांनी. मग नाहीतर मग त्याला साक्षी म्हणण्याचं कारण काय? कारण काय? काही कारण नाही. मी आपल्याला त्याचे साक्षीचं लक्षण काय करतो आपण? उदासीनत्वे सती बोद्धत्वम साक्षीत्वम. साक्षीत्वाचं लक्षण काय होतं? जो सगळं जाणतो पण उदासीन असतो त्याला साक्षी म्हणतात. नुसतं बोद्धा साक्षी असं जर म्हटलं तर ते साक्षीचं लक्षण होत नाही. उदासीन हा साक्षी असं म्हटलं तर ते साक्षीचं लक्षण होत नाही. काय असतं? साक्षी शब्द कसा आहे विचारात घ्या. जाऊ द्या, साक्षी सोडून द्या, वेदांतातून बाहेर पडा. साक्षी सोडून द्या. साक्षीदार माहिती आहे की नाही? हा बस, आता जमलं, आता जमलं. आता तिकडे चला. साक्षीदार माहिती आहे की नाही? साक्षीदार कोण असतो? हो, दोघांचं भांडण झालं. दोघांचं भांडण झालं. दोघांना माहिती आपण का भांडतो आहोत. तो याच्याशी भांडतो, काय कारण आहे त्याला माहिती. हा भांडतो, काय कारण आहे याला माहिती आहे. त्या दोघांचं भांडण गेलं न्यायालयामध्ये. न्यायाधीश काय म्हणतात? याला कोणी साक्षीदार आहे का? तुमचं म्हणणं खरं आहे, याला कोणी साक्षीदार आहे का? तर साक्षीदार आहे का म्हणल्यानंतर साक्षीदार कोण लागतो? त्या दोघांमधला चालेल का? नाही चालणार. या दोघांपेक्षा कुणीतरी वेगळा तिसरा पाहिजे. बर, या दोघांपैकी कुणीतरी तिसरा पाहिजे असं म्हणलं तर जिथं भांडण झालं तिथं दगड पडले होते, त्याच्यातला एखादा दगड हा साक्षीदार म्हणून ठेवला तर नाही चालत. का चालत नाही? ऐका, हेच कारण आहे. बोद्धा साक्षी असं जर साक्षीत्वाचं लक्षण केलं तर ज्या दोघांमध्ये भांडण झालंय त्यांना भांडण कशाचं आहे याचं ज्ञान आहे की नाही? ज्ञान आहे. म्हणून त्या दोघांपैकी कुणीतरी साक्षी होईल, अतिव्याप्ती होईल. साक्षीत्वाची अतिव्याप्ती भांडण करणाऱ्यांवर होईल, म्हणून ते चालत नाही. बर, उदासीन हा साक्षी एवढंच जर लक्षण केलं तर तिथं आजूबाजूला पडलेले दगड तेही तिथंच पडलेले होते पण ते उदासीन आहेत. त्यांना कोण भांडताय, कुणाशी भांडताय, काय भांडतात, काय भांडण्याचा विषय काही माहिती आहे का? काही माहिती नाही. मग काही माहिती नाही असं म्हणलं की ते उदासीन झाले. मग त्याला जर साक्षी म्हणलं तर दगडालाही साक्षी म्हणावं लागेल. दगड काही साक्षीदार होऊ शकत नाही. मग साक्षीदार कोण मानावं लागेल? जो उदासीन आहे, त्या दोघांच्या भांडणात नाही आहे पण दोघांचं भांडण जाणतो, त्याला साक्षी म्हणा. बरोबर? मी का बोलतो? बोद्धा हा शब्द आहे. उदासीनत्वे सती बोद्धत्वम. इथला बोद्धत्वम हा बोद्धा हा जाणीव या अर्थाचा आहे आणि जाणीव या अर्थाचा असल्यामुळे देव जाणता आहे हे तुकोबाराय बोलतात. विठ्ठला विठ्ठला. उदासीन असणारा बोद्धा म्हणा, द्रष्टा म्हणा, काही म्हणा. आता मी ते दोन्ही पद्धतीनं सांगितलं, एका पद्धतीनं सांगितलं. दोन्हीकडे तोच भाव आपल्याला लावावा लागेल साक्षीचं लक्षण करताना. म्हणून तुकोबाराय बोलतात देव जाणता
देव जाणता. तो सर्वज्ञ आहे हे बरोबर आहे, पण सर्वज्ञत्व हे त्याला मायेच्या ठिकाणी, त्रिगुणात्मक मायेच्या ठिकाणी असणाऱ्या सत्वगुणाच्या संबंधानं जर सर्वज्ञत्व लावलं गेलं असेल तर मायेच्या निवृत्तीमध्ये सत्वगुण ते सर्वज्ञत्वही निवृत्त होईल. पण सर्वज्ञत्व त्याचं निवृत्त झालं तरी त्याचं जाणतं पण निवृत्त होत नाही, तरी तो जाणताच आहे. कोणत्या रूपाने जाणताय? तो साक्षी रूपानं जाणताय. आपण थोडंसं नाट्यदीपातलं चिंतन जर पंचदशीतलं केलं तर आपल्याला लक्षात येईल की तो दिवा आहे, नाटकगृहामधला दिवा आहे. तिथं असणारे सभासद, तिथं असणारे अध्यक्ष, तिथं असणारी नर्तकी, या सगळ्यांना तो आपल्या प्रकाशानं प्रकाशित करतो. पण ज्या वेळेला हे सगळे निघून जातात त्यावेळेला दिवा आहेच की नाही, तो प्रकाश देतोच आहे की नाही. म्हणजे समोर कुणी असलं तर त्याला जाणणं हे जसं साक्षीत्व आहे, तसं समोर कोणी नसलं तरी त्याचं जे ज्ञातृत्व आहे ते बाधित न होणं हेही साक्षीत्व आहे. म्हणून पहिलं सर्वज्ञत्व देव जाणता, इथं सर्वज्ञत्व घ्या, आणि म्हणून देव जाणता इथं देवाचं साक्षीत्व घ्या. विठ्ठला 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 विठ्ठला. आता तुकोबारायांनी हीच भूमिका मांडली अभंगामध्ये, कारण तुकोबारायांच्या शब्दाच्या आधाराने मी चाललोय. तर तुकोबारायांनी या अभंगामध्ये मांडलेला हा खुलासा कोणत्या शब्दात केला त्याचा एक 2 मिनिटांमध्ये विचार सांगतो. देव जाणता, देव जाणता, पुढं काय? आपुलिया सत्ता एकाएकी. तुकोबाराय बोलले ना. आता विचार करा, आता आपुलिया सत्ता एकाएकी याच्यामध्ये 2 विभाग करा. आपुलिया सत्ता देव जाणता आणि एकाएकी देव जाणता. आपल्या सत्तेनं तो जाणतो, इथं त्याचं सर्वज्ञत्व आहे, आणि तो एकटा असताना सर्व जाणतो हे त्याचं साक्षीत्व आहे. म्हणून आपुलिया सत्ता देव जाणता आणि एकाएकी असताना देव जाणता. या देव जाणता, देव जाणता, आपुलिया सत्ता एकाएकी, हे आपुलिया सत्ता एकाएकी या देव जाणताची ही द्विरुक्तीचा हा खुलासा आहे. असा थोडासा विचार मी आपल्या समोर ठेवतोय. हा थोडासा खुलासा आहे. देव जाणता काय? आपल्या सत्तेनं, देवाच्या सत्तेनं हे सगळं चालतं, म्हणून देव आपल्या सत्तेनं सर्वांचा जाणता. चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते? कोण बोलविते? हरिवेण. अरे तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझिया बळे ऐसा तू समर्थ. नामदेवरायांचं प्रमाण, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जगाते चाळिता पर्वती बैसकान सण. आई मागे पुढे करून घ्या. समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी या भूते वाहावी. हे आज्ञा, आज्ञा शब्द सत्तेचा वाचक आहे. हे आज्ञा माझी, हे माझी आज्ञा आहे. ज्ञानोबारायांनी केलेलं 18व्या अध्यायातलं चिंतन आपण पहा. ज्ञानोबाराय सांगतात की तो लोहचुंबक आहे, लोहचुंबक, लोहचुंबक आहे. त्या लोहचुंबक भ्रामकाचे निसंगे, ज्ञानोबारायांची भाषा. लोह आपुला वेढा धिगे, तैसा ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते. ज्ञानोबारायांची भाषा काय बघा. ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते. ईश्वराच्या सत्तेने या भूतमात्रांमध्ये जर चेष्टा होतात तर आपल्या सत्तेनं भूतमात्रांना जाणणं हे त्याचं सर्वज्ञत्व आहे. पण भूतमात्र निर्माण झालेली नसताना सुद्धा परमात्मा जाणता आहे का? तो या सगळ्याचा साक्षी आहे. मी सर्वज्ञ आहे याचाही जो साक्षी आहे तो देव जाणता आहे, आणि मी सर्वज्ञ आहे इथं देव जाणता आहे. अशा पद्धतीने तिन्ही चरणाचे अर्थ आपल्याला लावून घेता येतात. म्हणून तुकोबारायांनी अभंगामध्ये परमात्म्याचं चिंतन करताना देव जाणता, देव जाणता इथं द्विरुक्ती जरी केलेली असली तरी एका ठिकाणी सर्वज्ञत्व आणि एका ठिकाणी साक्षीत्व सांगितलेलं असल्यामुळे 2 गोष्टींची चर्चा तुकोबारायांनी केली. तसंच देव चतुर, देव चतुर, तसंच देव निराळा, देव निराळा.